नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन प्री 16 जून 2024साठी आपण प्रीचा सिलेबस डिकोड करतो आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज टॉपिक बघितला, इवन मॅथ्सचं वेटेज बघितलं. दिवसेंदिवस आपल्याला लक्षात आलं की मॅथ्सचं वेटेज आपल्याला वाढत चाललेलं दिसतं आहे. सिलेबस डिकोड करताना आपण नंबर सिस्टीमचंच इम्पॉर्टन्स बघितला. नंबर सिस्टीमच का? मग आपल्या सिलेबसमध्ये पहिल्यांदा आपण हा प्रश्न विचारूया, आपण आज शिकायचं काय आहे लक्षात घ्या. आपण आज शिकायचं आहे नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे संख्याशास्त्र शिकायचं आहे आपल्याला. हा आपला प्रीचा सिलेबस बघूया आपण थोडा. प्रीचा सिलेबस बघा. प्रीच्या सिलेबसमध्ये मला तुम्हाला दोन गोष्टी पॉईंट आउट करायच्या आहेत. ही जी फंडामेंटल्स आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि दशांश, हे ज्या फंडामेंटल्स आहेत, ह्या ज्या क्रिया करायच्या आहेत, मूलभूत क्रिया, ह्या कोणावरती करायच्या आहेत बरं आपल्याला? म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या क्रिया करायच्या आहेत आपल्याला, त्या कशावरती करायच्या आहेत? त्यावर करायच्यात आपल्याला नंबर्सवरती, संख्यांवरती. म्हणून आपल्याला संख्याशास्त्र शिकायचं आहे. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये असं संख्याशास्त्र हा शब्द दिला आहे का, किंवा नंबर सिस्टीम हा शब्द दिला आहे का? तर नाही दिलेला. आपल्याला देताना काय दिलं आहे? हे फंडामेंटल्स एलिमेंट दिलेत, दशांश दिला आणि पुढे अपूर्णांक दिला आहे. मग ह्याचा इम्प्लिमेंटेशन, याचं ॲप्लिकेशन कुठं होतं आहे? तर नंबर सिस्टीममध्ये. म्हणजे या सगळ्या क्रिया जे काय ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जे असतील, हे कशावरती होतं? तर नंबर्सवरती होतं. म्हणून आपल्याला नंबर सिस्टीम शिकायची आहे. आता त्याचा आपण वेटेज बघूया. हा झाला प्रीचा. मेन्समध्ये काय आहे बघा. मेन्सच्या याच्यामध्ये काय दिसतं आहे? ओके, मेन्समध्ये अंकगणित आणि सांख्यिकी. सांख्यिकी म्हणजेच काय रे? संख्याच ना. संख्यांचं आपल्याला संख्यांशी खेळ आहे सांख्यिकीमध्ये पण. तिथंही तेच करायचं आपल्याला. ज्यावेळेला मेन्समध्ये सांख्यिकी आपल्याला टॉपिक येईल, सांख्यिकी दिलं आहे आयोगानं मेन्समध्ये, त्यावेळेला देखील आपल्याला तेच डील करायचं. म्हणून हा संख्याशास्त्र व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. आता संख्याशास्त्राचं वेटेज लक्षात घ्या. 30 एप्रिल ते गेल्या वर्षीचा पेपर, 20 क्वेश्चन आलेले, बरोबर आहे? 20 क्वेश्चन होते. म्हणजे वेटेज आपल्याला वाढत चाललेलं दिसतंय. त्यामुळं केअरफुली एक एक मार्काकडं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आता संख्याशास्त्राचं महत्त्व लक्षात घ्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही एवढं इलॅबोरेट करत आहे, संख्याशास्त्रावरती प्रश्न येतात का, नंबर्सवरती प्रश्न येतात का? तर लक्षात घ्या, इथं आहे आपली नंबर सिस्टीम. बघा, ही नंबर सिस्टीम आहे. ह्या नंबर सिस्टीमवरती आलेले प्रश्न बघा. 2017 साली हायेस्ट 3 क्वेश्चन आलेले आहेत. 2021 साली 3 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे जर कोणी टेकन फॉर ग्रांटेड घेत असेल या गोष्टीला, सर नंबर्स आहेत हे काय आम्ही लहानपणापासून शाळेत असल्यापासून शिकतोय, हे काय सम, विषम, पूर्णांक, अपूर्णांक, हे काय तुम्ही काय हे करू नका. पण असं जर तुम्ही केअरलेस ॲटिट्यूड जर ठेवला तर तुम्हाला 3 मार्काची बघा, म्हणजे 3 मार्काची हानी होती तुमची, जर व्यवस्थित तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही तर. 2 मार्कांना विचारलं आहे 19 साली, त्याच्यानंतर 23 साली 2 मार्कांना विचारला गेला. बरं, नुसतं इथंपर्यंत मर्यादित आहे का संख्या? नाही. याचा उपयोग अजून कुठं होऊ शकतो बघा. ज्यावेळेला आपण रिझनिंगमध्ये ज्यावेळेला नंबर सिस्टीम असते, सिरीज असते, सिरीज. मग सिरीज 3 प्रकारच्या, एक न्यूमेरिक सिरीज, दुसरी अल्फा सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, आणि तिसरी दोघांचं कॉम्बिनेशन असणारी अल्फा न्यूमेरिक सिरीज. म्हणजे आपल्याला नॉट जस्ट मॅथ्समध्ये, अंकगणितामध्ये, पण रिझनिंग, बुद्धिमत्तेमध्ये देखील याचा उपयोग होतो संख्याशास्त्राचा. बघा, इथं जवळपास 2017 साली 7 क्वेश्चन विचारले गेले होते. म्हणजे जर तुम्हाला बेसिक्स क्लिअर नसतील या टॉपिकची, जसं आयोगाने दिलं आहे मुद्दामून, पर्पजफुली दिलं आहे, कोणताही सिलेबस देण्यामागं कारण आहे, ठीक आहे. इथं 7 आहेत, इथं 6 आहेत. बघा, म्हणजे नुसत्या संख्याशास्त्रावरती नाही तर क्लासिफिकेशन आणि ॲनालॉजी हे एकमेकांना कोरिलेट करतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा, ग्रुप सीमध्ये बघा, ग्रुप सीमध्ये तर तुम्हाला जास्त वेटेज दिसेल. बघा, ग्रुप सीमध्ये 2021 साली 3 प्रश्न विचारले गेले होते. किती? 3 प्रश्न संख्याशास्त्रावरती. बघा, नंबर सिस्टीमवरती किती प्रश्न विचारले गेले? 3 प्रश्न. हलक्यात घेऊ नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आता मुळात लक्षात घ्या, हे जे संख्याशास्त्र आहे, नंबर सिस्टीम आहे, ही डेव्हलप झाली. म्हणजे आता आपल्या का डेव्हलप झाली, काय गरज पडली, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आपण. जशी वेगवेगळी शास्त्र असतात ती डेव्हलप होतात, डेव्हलप व्हायसाठीची गरज काहीतरी असते. मग आपल्याला नंबर सिस्टीम आहे, नंबर संख्याशास्त्र आहे, ते डेव्हलप करायची गरज का पडली? तर लक्षात घ्या, इथं काय दिसतंय तुम्हाला चित्रात? मुलं दिसत आहेत आणि बदकं दिसत आहेत. मग ते किती आहेत हे मोजायची ही गरज होती. पूर्वीच्या काळाची गरज काय होती? ह्या संख्या काउंट करायची गरज होती. यातनंच संख्याशास्त्राचा विकास झाला. हेच आपल्याला इथं दिलं आहे. निसर्गातल्या वस्तू मोजण्याच्या गरजेतून संख्या निर्माण झाल्या आणि यातनं आपल्या संख्याशास्त्राची उत्पत्ती झाली. म्हणजे संख्याशास्त्र असं लगेच एका रात्री डेव्हलप झालं आहे का? नाही. ती डेव्हलपमेंट आहे, उत्क्रांतीवाद आहे तो. हळूहळू आपण डेव्हलप होत जातो आहे.
फक्त इथं मला तुम्हाला दाखवायचं काय होतं की बाबा कोणतंही शास्त्र ज्यावेळेला डेव्हलप होते ना त्याच्यामागचं काय कॉज होतं. इथं संख्या मोजण्याची गरज होती म्हणून त्यातनं डेव्हलप झालं आहे. मग आता लक्षात घ्या, संख्या मोजायच्या पूर्वीच्या माणसांकडे आता जसं आपल्याकडे नंबर सिस्टीम आहे डेव्हलप्ड आहे ती, त्याच्यामध्ये अजून थोडे इनोव्हेशन्स होतील, अजून ती डेव्हलप होत जाईल काळानुसार. मग पूर्वीच्या लोकांमध्ये असं काय होतं का, त्यांच्या काळात ऋणसंख्या किंवा अपूर्णांक असं काय असेल का? नाही. त्यांना फक्त निसर्गात वस्तू दिसत होत्या, त्या निसर्गातल्या वस्तू ते मोजायचे. म्हणजे याच्यानंतर आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये काय लक्षात येईल, निसर्गातल्या ज्या वस्तू जे पूर्वीचे लोक मोजायचे त्यांना ते काय म्हणायचे, मोजसंख्या. आणि त्या निसर्गामध्ये असल्यामुळं त्या मोजसंख्यांना काय म्हटलं जायचं, नैसर्गिक संख्या असं देखील म्हटलं जायचं. आता तुम्हाला मला इथं पॉईंट आऊट करायचं काय आहे, नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या देखील म्हटलं जातं. हे तुमच्या कोणत्याही पाठ्यपुस्तकांमध्ये जे तुम्ही पुस्तकं वापरताय मार्केटमधली रेडीमेड, त्याच्यामध्ये हा शब्द तुम्हाला दिसणार नाही की काय, नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या देखील म्हटलं जातं. म्हणजे हे स्पेसिफिक असे पॉईंट आहेत की जे आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करून देतो. मोजसंख्या, नैसर्गिक संख्यांना काय म्हटलं जातं, मोजसंख्या. मग नैसर्गिक संख्यांची व्याख्या काय वापरता येईल आपल्याला, मोजण्यासाठी ज्या व्यवहारात आपण रोज ज्या संख्या वापरतो, दैनंदिन व्यवहारातल्या मोजण्यासाठी ज्या आपण संख्या वापरतो त्या सगळ्या संख्यांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक संख्या. मग थोडंसं अजून पुढे जाऊया आपण. मग निसर्गात आपल्याला सगळ्या वस्तू दिसतात, मग निसर्गामध्ये तारे देखील आहेत. मग तारे आपल्याला मोजता येतील का रे? तारे आपल्याला पटकन मोजता येत नाही, बोटावरती मोजू शकत नाहीत का, तर तारे असंख्य आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं का, नैसर्गिक संख्या देखील असंख्य आहेत. तारे जर असंख्य असतील तर नैसर्गिक संख्या देखील असंख्य असली पाहिजेत ना, कारण नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गात आपल्या सभोवती, आपल्या अवतीभोवती जे दिसतं त्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. त्यांना आपण काउंट करतो, ज्या वस्तू असतील त्यांना, ते काउंट केल्यानंतर ज्या आपल्याला संख्या मिळते त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजेच आपण स्टेटमेंट असं देखील करू शकतो की नैसर्गिक संख्या असंख्य असतात. येस, इथं तेच म्हटलं आहे, नैसर्गिक संख्या काय आहेत, असंख्य आहेत. 3 गोष्टी शिकल्या, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या दैनंदिन वापरात आहेत त्या नैसर्गिक संख्या. त्यानंतर तिसरं आपल्याला काय समजलं, नैसर्गिक संख्या असंख्य आहेत. कसं लक्षात आलं, तर आपल्या स्पेअरमध्ये काय आहेत, तारे आहेत, तारे असंख्य आहेत. वाळू आहे, वाळूचे कण काय आपण मोजू शकतो का, नाही मोजू शकत, हे असंख्य. ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की नैसर्गिक संख्या देखील असंख्य आहेत. मग असंख्य आहेत म्हटल्यानंतर नैसर्गिक संख्या मोजायला कुठं चालू होतो, आपण बोटावर मोजू शकतो. आपण 0 मोजू शकतो का रे बोटावरती, नाही मोजू शकत. मग नैसर्गिक संख्या मोजताना आपल्याला कुठून मोजलं पाहिजे, 1 पासूनच सुरुवात केली पाहिजे अगदी त्या अनंतापर्यंत. मग अनंताचं चिन्ह आपण काय म्हणतो, इन्फायनाईट. अशा पद्धतीने ते मांडलं जातं. नैसर्गिक संख्या समजल्या सगळ्यांना. आता ठीक आहे, आपण नैसर्गिक संख्यामध्ये कशाची ॲडिशन केली तर पूर्ण संख्या होतात. भारतीयांनी शोध लावला शून्याचा, बरोबर आहे. मग हा जो शून्याचा शोध लावला त्यामुळे काय झालं, तर नैसर्गिक संख्यांना पूर्णत्व आलं. म्हणजेच नैसर्गिक संख्यांमध्ये ज्यावेळेला आपण शून्य ॲड करू, नैसर्गिक संख्यांमध्ये आपण ज्यावेळेला शून्याची ॲडिशन करू, नैसर्गिक संख्यांमध्ये आपण ज्यावेळेला शून्याची ॲडिशन करू त्यावेळेला काय मिळतं आपल्याला, पूर्ण संख्या मिळते. हे लक्षात घ्या, नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याची ॲडिशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, पूर्ण संख्या. ही डिनोट कशी केली जाते रे मित्रांनो, होल नंबर. हा एन म्हणजे काय झाला, नॅचरल नंबर. होल नंबर, होल म्हणजे तुमचा पूर्ण संख्या. आता मला सांगा, एक उदाहरण लक्षात घेतलं, आपल्याकडे थंडीचे दिवस असतात, जानेवारी फेब्रुवारीमध्ये महाबळेश्वरचं तापमान, वाईचं तापमान आपल्याला ऋणमध्ये दिसतं आहे. म्हणजे आता रेग्युलर टेम्परेचर आपलं 15-20 डिग्री सेल्सिअस असलं, तेच हिवाळ्यामध्ये ते टेम्परेचर किती जातं आहे आपलं, निगेटिव्हमध्ये जातं आहे. मग निगेटिव्हमध्ये एक्सप्रेशन आपण रेग्युलर वापरतो का, नाही वापरत. म्हणजे ह्या पूर्ण संख्या समूहात नसलेल्या, पूर्ण संख्या समूह म्हणजे कोणता, 0 पासून अगदी अनंतापर्यंत. मग ह्या पूर्ण संख्या समूहामध्ये नसलेल्या संख्या देखील आपल्याला दैनंदिन व्यवहारात वापराव्या लागतात का, हो डेफिनेटली वापराव्या लागतात. जसं उदाहरण दिलं, महाबळेश्वरचं टेम्परेचर हिवाळ्यामध्ये किती होतं, -3 डिग्री सेल्सिअस होतं. आता हे -3 डिग्री हा जे चिन्ह आहे, हे -3चं हे काय दाखवतं रे मित्रांनो, -3 ही पूर्ण संख्या नाही आहे. मग ही संख्या कोणती आली, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, पूर्ण संख्या समूहात नसलेल्या काही संख्यासुद्धा आपल्याला काय वापरतात, दैनंदिन व्यवहारात आपण वापरली -3 डिग्री सेल्सिअसचं एक्सप्रेशन. म्हणजे काय आलं आपल्या लक्षात, ही संख्या काय आहे, शून्यापेक्षा लहान आहे का. मग हे समजायचं कशासाठी, कसं समजून घेणार आपण, तर संख्यारेषेचा वापर करून घेऊया. ही आहे संख्यारेषा, अगदी सगळ्यांना माहिती आहे, 5वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे. त्या स्टेट बोर्डचाच आपण आधार घेतो आहे. पहिल्यांदा हे बेसिक असेल, बेसिक सगळं क्लिअर करून घेऊया, त्यानंतर आपण ॲडव्हान्स लेवलकडे जाऊया. ही संख्यारेषा आहे, इथं काय दिसतंय आपल्याला, 0 दिसतंय. संख्यारेषेच्या उजव्या बाजूला काय दिसतात रे, संख्यारेषेच्या उजव्या बाजूला आणि संख्यारेषेच्या डाव्या बाजूला, ही उजवी बाजू आणि इकडं असेल ती डावी बाजू. उजव्या बाजूला तुम्ही नीट ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसतं तुम्हाला,
सगळी धनचिन्ह असलेली संख्या दिसतात. म्हणजे काय आपण एक स्टेटमेंट काय करू शकतो, संख्या रेषेच्या उजव्या बाजूला सगळे कोणत्या संख्या आहेत तर धनसंख्या आहेत, आणि संख्या रेषेच्या डाव्या बाजूला जसं शून्यापासून आपण डावीकडे येत जाऊ, तसं तसं आपल्याला ऋणसंख्या मिळतात. मग इथं लक्षात घेतलं पाहिजे, आपण इथं थांबलेलो हे 3 डिग्री सेल्सिअस आहे. इथलं तापमान किती होतं महाबळेश्वरचं, 3 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. हे दाखवणार कुठे या संख्या रेषेवरती, इथं दाखवणार. मग नैसर्गिक संख्या बघितल्या, नैसर्गिक संख्या कुठून आल्या, इथून पुढं आल्या नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या बघितल्या कुठं आल्या, त्याच्यामध्ये शून्याची ॲडिशन केली तर काय येतं, पूर्ण संख्या येतं. मग आता इथं तर निगेटिव्ह 3 आहे, मग ही संख्या म्हणजे कोणती संख्या, हा समूह म्हणजे कोणत्या संख्यांचा समूह, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. तर तुम्ही सांगितलं नैसर्गिक संख्या आम्हाला समजल्या, पूर्ण संख्या, या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याची ॲडिशन केली, इथून सगळ्या पुढं काय होतात, पूर्ण संख्या तयार होतात. सर आम्हाला हे समजलं, पण ही 3 संख्या -3 हे मांडल्यामुळं आता परत नवीन संख्यांचा समूह आला, तो संख्यांचा समूह कोणता, हे आपल्याला प्रश्न पडला. बरोबर आहे. बघा हेच दिलंय, धनसंख्या आणि ऋणसंख्या. म्हणजे संख्या रेषेच्या शून्यापासून उजवीकडच्या, संख्या रेषेवरच्या उजवीकडच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांना काय म्हटलं जातं, धनसंख्या. आणि ज्या डाव्या बाजूला आहेत म्हणजे शून्याच्या डावीकडे, शून्याच्या डावीकडे ज्या आहेत त्या संख्यांना काय म्हटलं जातं, ऋणसंख्या म्हटलं जातं. बरोबर आहे. जनरली आपण ज्यावेळेला धनसंख्या आणि ऋणसंख्या चिन्ह देतो त्याला आपण म्हणतो का रे, म्हणजे माझ्याकडे 3 रुपये आहेत, मग त्यावेळेला आपण असं म्हणतो का +3 असं म्हणतो का, नाही म्हणत ना. किंवा 2 संख्यांची बेरीज 3 येते, मग ती बेरीज लिहिताना आपण +3 म्हणजे 2 + 1 यांची बेरीज किती आली रे, 3 आली. मग 3 लिहिताना आपण +3 लिहितो का, नाही लिहित ना. म्हणजे व्यवहारार्ह आहे का, नाही. व्यवहारात आपण काय करतो, हे प्लस चिन्ह लिहित नाही, हेच इथं आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. व्यवहारात धनसंख्यांच्या आधी अधिक हे चिन्ह काय करतो आपण वापरत नाही, पण ऋणसंख्येच्या आधी ते द्यायला पाहिजे का, येस डेफिनेटली द्यायला पाहिजे, हेच दिलं आहे. आता जसं आपल्याला मगाशी प्रश्न पडला की बाबा ते -3 डिग्री सेल्सिअस होतं, ते मांडायचं कुठं. आता नवीन समूह कोणता आला, पूर्णांक संख्यांचा समूह आला. आपण 3 संख्या शिकलो, नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर शून्याची, त्या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याची ॲडिशन केल्यानंतर पूर्ण संख्या. आता तिसरा प्रकार कोणता शिकतोय आपण, पूर्णांक संख्या. -3 कुठं मांडायचं हे लक्षात घ्या. बरोबर आहे. आता इथं लिफ्टचं उदाहरण आहे, म्हणजे इथं 3 दिलं आहे, हा 3रा फ्लोअर आहे, हा 2रा, हा पहिला, आणि हा जो तुमचा ग्राउंड फ्लोअर असेल, आणि त्याच्यानंतर तुमचा जे काय तुमचे त्याच्या अंडरग्राऊंडचे फ्लोअर असतील ते येतील. बरोबर आहे. ही संख्या रेषा अशी तुमची संख्या रेषा असं धरा म्हणत. बरोबर आहे. इथं आलं 0. आता थोडंसं विचार करा, इथं 3 होतं मग असं नाही. बरोबर आहे. मग आता हे 3 या संख्या रेषेवरती कुठं मांडायचं, तर आपण मांडलं संख्या रेषेवरती डावीकडे गेलो, तिसरं घर मांडलं आणि -3 चिन्ह दिलं आणि आपण -3 असं लिहून घेतलं. बघा ही संख्या रेषा होती, हा 0 होता, इथं 1, इथं 2, इथं 3 अँड सो ऑन. बरोबर, इनफायनाईटपर्यंत. इथं काय होतं, -1 होतं, इथं -2 होतं आणि इथं -3 होतं. आपल्याला काय लक्षात आलं मगाशी, हा कोणता समूह आला, ओके इथं 1 मांडायचं राहिले ना. हा कोणता समूह आला, हा नैसर्गिक संख्यांचा समूह आला. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये जर 0 मांडला तर हा कोणता समूह आला, पूर्ण संख्यांचा समूह आला. -3 मांडल्यानंतर कोणता समूह मिळतो आपल्याला, तर पूर्णांक संख्यांचा समूह मिळतो. हेच फक्त आहे त्याच्यामध्ये, अगदी बेसिक इतकं हे करू नका. हा -3, हा -3, हा तुमचा नैसर्गिक संख्यांचा समूह, हा पूर्ण संख्यांचा समूह, आणि हा ज्या ऋणसंख्या आहेत, ह्या ऋणसंख्या एकत्र केल्यानंतर आपल्याला जो नवीन समूह मिळतो त्याला काय म्हटलं जातं, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्याला इंग्लिशमध्ये इंटिजर्स असं देखील म्हटलं जातं. बघा इथं तेच दिलंय, धनसंख्या म्हणजे तुमच्या नैसर्गिक संख्या, 0 आणि ऋणसंख्या हा मिळून जो समूह तयार होतो त्याला काय म्हटलं जातं, पूर्णांक समूह. म्हणजे इथं तुम्हाला लिफ्टचं उदाहरण घेतल्यानंतर अजून क्लिअर होईल. हा 3रा फ्लोअर आहे, हा 0 आहे आणि अंडरग्राऊंडचं 2nd फ्लोअर आहे. बरोबर आहे. हे सगळं ज्यावेळेला एका ह्याच्यामध्ये एक्सप्रेस केलं जातं त्यावेळेला या समूहाला काय म्हटलं जातं, पूर्णांक संख्यांचा समूह. 3 धनसंख्या पण आहे, 0 पण आहे आणि ऋणसंख्या पण आहे, असा जो समूह तयार होतो त्या समूहाला काय म्हटलं जातं, पूर्णांक संख्यांचा समूह. त्याला इंटिजर्स असं देखील म्हटलं जातं. बघा आता आपल्याला संख्या रेषेवरती या पूर्णांक संख्या दाखवायच्यात. जसं आपण बघितलं
शून्यपासून काय होतं, आरंभ होतो, म्हणून त्या शून्याला काय म्हटलं जातं, आरंभ बिंदू असं देखील म्हटलं जातं. शून्याला काय म्हटलं जातं, आरंभ बिंदू. शून्याला काय म्हटलं जातं, आरंभ बिंदू. शून्यापासून आपण उजवीकडे गेलो काय मिळतात आपल्याला, धनसंख्या मिळतात. आणि शून्यापासून डावीकडे गेलो तर आपल्याला काय मिळतात, ऋणसंख्या मिळतात. आपल्याला उदाहरण काय दाखवायचं आहे, 7 आणि -7 म्हणजे -7 आणि 8 ह्या संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. 7 कुठं दाखवता येईल आपल्याला, संख्या रेषेवरती इथं आपण 7 दाखवू शकतो. आणि 8 कुठं दाखवायचं आहे, आपण इथं 8 दाखवू शकतो. अशा पद्धतीचा प्रश्न आयोग विचारत नाही, पण बेसिक अगदी तुमचं क्लिअर असावं म्हणून आपण अगदी बेसिकपासून घेतोय. बघा, त्याच्यानंतर पूर्णांक संख्यांची बेरीज. आता इथून थोडंसं कॉम्प्लेक्स व्हायला चालू होतं. इथं विद्यार्थ्यांची फसगत व्हायला चालू होते, का तर ते बेसिक रूल आपण समजून घेतलेले नसतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. लक्षात घ्या, नियम काय सांगतोय लक्षात घ्या. कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे. पहिल्यांदा संख्यारेषेचा वापर करून आपण समजून घेऊया, नंतर मग पटकन तुम्हाला जसं जसं पुढे जाऊ तसं तसं ते पटकन समजत जाईल. संख्यारेषेचा वापर करून बघा, एखाद्या संख्येत धनसंख्या मिळवणे म्हणजेच काय, संख्यारेषेपासून उजवीकडे जाणे, म्हणजे त्या संख्यारेषेत त्या संख्येपासून उजवीकडे जाणे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला इथं उदाहरण काय दिलं रे, इथं -2 अधिक 5 आहे. -2 कुठं आहे रे, इथं आहे. बघा, -2 कुठं आहे, इथं आहे. त्याच्यामध्ये कितीची ॲडिशन करायची आपल्याला, 5ची ॲडिशन करायची. मग 5ची ॲडिशन करायची म्हटल्यानंतर आपल्याला कुठं जायला पाहिजे, एक घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर, हे चौथं घर आणि 5वं घर. अशी एक 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 एकची स्टेप वाढवत जायला पाहिजे, उजवीकडे जायला पाहिजे, कारण आपल्याला हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. नीट बघा, संख्यारेषेचा वापर करून पहिला समजून घेऊया, नंतर मग आपण हळूहळू पुढे जाऊया. बघा, संख्यारेषेवर -2 कुठं आहे, इथं आहे. त्याच्यामध्ये मला ॲडिशन किती करायचे, 5 घरांची ॲडिशन करायची. मग नियम काय सांगतो, कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्यारेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे पुढे जाणे. आपण उजवीकडे निघालोय, इकडे निघालोय, किती घरं जायचं आहे, 5 ॲड करायचे म्हणजे 5 घरं पुढे गेलं पाहिजे. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर आणि 5वं घर. 5व्या घरानंतर मला काय मिळालं उत्तर, इथं 3 मिळालं. 5व्या घरानंतर मला मिळालं काय, 3. ओके, म्हणजे मला या प्रश्नाचं उत्तर किती मिळालं रे मित्रांनो, 3 मिळालं. +3. +3 मांडताना अधिक मांडायची गरज आहे का, नाही मांडायची गरज. ठीक आहे, पण अशा पद्धतीनं आपण संख्यारेषेचा वापर करून सॉल्व करू शकतो. पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, दरवेळेला संख्यारेषेचा वापर करणं आणि ते मांडणं नाही. म्हणजे आता थोडंसं तुम्हाला इव्हॉल्व व्हायला लागेल. आता काय करायचं, हे जे खालचे नियम आहेत ना, त्या नियमांचा वापर करून आपण पटकन हे प्रश्न सॉल्व करूया. बरं, काय म्हणतंय, कोणत्याही संख्येमध्ये ऋणसंख्या मिळवणे म्हणजे संख्यारेषेवर एक एक डावीकडे येणे. जसं धनसाठी होतं तसंच ऋणसाठी देखील दिलेलं आहे. हे धनसाठी होतं, धनसाठी आपण कुठं गेलो, संख्यारेषेवर उजवीकडे गेलो. तसं ऋणसंख्येसाठीचं एक उदाहरण बघूया, म्हणजे थोडंसं अजून आपल्याला क्लॅरिटी येईल. बघा, इथं काय आहे, आपण -3 आहे. -3 कुठं आहे, आता हे गणित सॉल्व करून बघूया आपण. -3 कुठं आहे, आपण इथं आहोत. आता किती घरं जायचं आहे रे, 4 घरं, म्हणजे -4 म्हणजे आपल्याला अजून 4 घरं जायला पाहिजे. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर आणि चौथं घर. चौथ्या घरात गेल्यानंतर मला उत्तर किती मिळालं रे, -7. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, -7. याबद्दल कोणाला डाऊट आहे का, नाही, बरोबर आहे, उत्तर -7 आहे. पण हे फिजिबल आहे का, नाही. म्हणजे आपल्याला थोडंसं नियमांचा आधार घ्यायला लागेल. आता नियम काय सांगतात त्याच्याकडे आपण येऊया. एक धनाचं उदाहरण बघितलं, संख्यारेषेनुसार ऋणाचं बघितलं, नियमांकडे या. आता बघा, नियम काय सांगतो, समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज. नीट वाचा शब्द काय, पूर्णांक संख्यांची बेरीज. याच्यामध्ये परिमेय संख्या किंवा पूर्ण संख्या असा उल्लेख आहे का, नाही. पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, धनसंख्या, शून्य आणि ऋणसंख्या यांचा असलेला समूह म्हणजे पूर्णांक संख्या. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता चिन्हाचा विचार न करता संख्यांची काय करायची, पहिल्यांदा बेरीज करून घ्या आणि जे मोठ्या संख्येला असलेलं चिन्ह असेल त्यात तुमच्या बेरजेला द्या. येणाऱ्या बेरजेला समानसाठी, बरं एक लक्षात घ्या, कीवर्ड लक्षात घ्या याच्यातलं, समान चिन्ह समान आहेत म्हटल्यानंतर मोठी संख्या लहान संख्या असं काही फरक पडणार आहे का, नाही पडणार. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार करू नका, डायरेक्ट संख्यांची बेरीज करा आणि समान असलेलं चिन्ह देऊन टाका. समान चिन्ह द्या, डायरेक्ट काय करायचं, चिन्हांचा विचार न करता आपण बेरीज करून टाका. आता याच्यामध्ये उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आपल्याला दिसतं, हे उदाहरण आपण सॉल्व करूया. चिन्ह समान आहेत का रे, 1 अधिक 5 म्हणजे ह्याच्या आधी काय असणार आहे, +1 + 5. या दोघांची बेरीज करायची आहे. म्हणजे 1लाच आपण कसं एक्सप्रेस करू शकतो, +1 आणि हे +5. मग आता काय आहेत, चिन्ह समान आहेत का बघा, इथं अधिक चिन्ह आहे,
इथं अधिक चिन्ह आहे, म्हणजे दोन्ही चिन्ह सारखी आहेत का? येस. मग नियम काय सांगतो? समान चिन्ह असताना चिन्हांचा विचार न करता डायरेक्ट काय करायची? बेरीज करायची. 5 अधिक 1 किती आले रे? 6 आले. 6 आले. मग समान चिन्ह कोणतं आहे? दोन्हीकडं धनच आहे म्हटल्यानंतर धनचिन्ह द्या. द्यायची गरज आहे का? नाही. आपण व्यवहारात वापरतो का धनचिन्ह? नाही. म्हणजे हे चिन्ह नाही दिलं तरी देखील आपल्याला चालू शकतं. म्हणजे याची बेरीज किती आली? 6 आली. आता थोडंसं दुसऱ्या उदाहरणाकडे बघा. दुसरं उदाहरण बघा थोडंसं. दुसऱ्या उदाहरणाकडे या. ह्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस जेवढी तुम्ही जास्त कराल ना तेवढं तुम्हाला परफेक्शन येतं. आता भिन्न चिन्हाचं एखादं उदाहरण बघूया. समान चिन्हाचं बघितलं आपण, भिन्न चिन्हाचं बघा. भिन्न चिन्ह असताना काय नियम असतो? भिन्न चिन्ह असताना चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतनं काय करायची? लहान संख्या वजा करायची. बघा, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. शब्द नीट वाचा. लहान संख्या काय करायची? वजा करायची. आणि मोठ्या संख्येला जे काही तुमची वजाबाकी असेल त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. अगदी बेसिक, अगदी बेसिक म्हणजे अगदी बेसिक घेतोय. भिन्न असताना, समान असताना डायरेक्ट बेरीज करा, समान चिन्ह द्या. भिन्न असताना मात्र काय करायचं? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे सगळ्यांना माहीत आहे. माहीत नाही असं अगदीच रेअर असतील मुलं. सगळ्यांना माहीत आहे, फक्त प्रॅक्टिस घेतोय आपण. याचं उदाहरण बघा. चिन्ह भिन्न आहेत. आता चिन्ह भिन्न आहेत हे आपण संख्याराशीचा वापर करून सॉल्व्ह केलेलं मगाशी. आता हे आपण नियमानुसार जाऊया. बघा, हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग -2 आणि +5 यांची बेरीज करायची. आपल्याला लक्षात आलं 5 आणि 2 ह्या दोन संख्या आहेत. यांच्या आधी चिन्ह, इथं कोणतं चिन्ह आहे? वजा चिन्ह आहे. इथं कोणतं आहे? अधिक चिन्ह आहे, धन चिन्ह आहे. म्हणजे दोन भिन्न चिन्ह आहेत. मग काय करतो आपण? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली. 5 मधून 2 वजा केले, किती आले रे मित्रांनो? 3 आले. मग 5च्या आधीचं चिन्ह कोणतं आहे? मोठी संख्या कोणती आहे? 5. 5च्या आधीचं चिन्ह कोणतं आहे? धनचिन्ह. प्लस आहे. प्लस आहे म्हटल्यानंतर इथं याचं उत्तर काय येईल? +3. मग हे प्लस मांडलं तरी चालतं का रे? किंवा मांडलं नाही तरी चालेल ना? म्हणजे मला उत्तर असं लिहिलं तर किंवा असं लिहिलं तर काय फरक पडतो का? नाही पडत. हेच फक्त उदाहरणातून तुम्हाला दाखवायचं आहे. आता हे जे उदाहरण ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करू त्याला अजून आपल्याला क्लॅरिटी येईल. बघा, आता चिन्ह कोणती आहेत बघा? 5 अधिक 3. म्हणजे दोन्हीकडे सारखी चिन्ह आहेत. इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. काय करणार? डायरेक्ट समान चिन्ह आहेत. समान चिन्ह आहेत म्हटल्यानंतर डायरेक्ट बेरीज करायची. 5 अधिक 3 किती झाले? 8 झाले. म्हणजे याचं उत्तर काय आलं? +8. आता तेच बघा, इथं काय आहे बघा? इथं चिन्ह काय आहे? इथं वजा चिन्ह आहे आणि इथं देखील वजा चिन्ह आहे. म्हटल्यानंतर काय होणार आहे? चिन्ह समान आली. चिन्ह समान आहेत. इथं काही असू दे, हे कंसात आहे आणि कंसाच्या बाहेर तुम्ही म्हणाल सर अधिक चिन्ह आहे. आपण पुढे जाऊयात, त्यावेळेला लक्षात येईल आपल्याला काय करायचं. पण इथं लक्षात घ्या, इथं दोघांची चिन्ह कशी आहेत? दोन संख्या आहेत. इथं -5 आहे, इथं -3 आहे. म्हटल्यानंतर दोघांची चिन्ह काय आहेत? समान आहेत. समान असताना काय करतो आपण? पहिल्यांदा बेरीज करतो आणि मग समान असलेलं चिन्ह देतो. म्हणजे काय? 5 आणि 3 किती झाले? 8. ओके, 8. पण नियम काय सांगतो? चिन्ह समान आहे ना, मग समान चिन्ह द्यायचं. चिन्ह कोणतं समान आहे? वजा. वजा चिन्ह मी दिलं का? म्हणजे याचं उत्तर किती आलं? -8. बरोबर. हे लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. इथं चिन्ह कोणतं होतं? अधिक आणि इथं चिन्ह कोणतं आहे? वजा. कसं आलं हे लक्षात घ्या. इथं चिन्ह काय आहेत? समान आहेत. काय चिन्ह बघा समान आहेत. समान चिन्ह आपल्याला द्यायला लागतं नियमानुसार. खालचं उदाहरण सॉल्व्ह करा, थोडं अजून जास्त समजेल. इथं चिन्ह कोणतं आहे? वजा. आणि इथं चिन्ह कोणतं आहे? इथं चिन्ह कोणतं आहे? वजा. इथं चिन्ह कोणतं आहे रे? अधिक. म्हटल्यानंतर काय झालं? भिन्न चिन्ह झाली 2. मग भिन्न चिन्ह झाली म्हटल्यानंतर काय करायचं? मोठ्यातनं लहान वजा करायचा. मग 8 मधनं 2 वजा केला, किती आले? 6. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? 8 आहे. बरोबर आहे. 8 आणि 2 मधली मोठी संख्या कोणती आली? 8. 8चं चिन्ह कोणतं आहे? वजा. ते चिन्ह दिलं, उत्तर मिळालं. ठीक आहे. आता इथं चिन्ह बघा, इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे. काय करतो? भिन्न चिन्ह आहेत, 2 भिन्न चिन्ह. मोठ्यातनं लहान वजा करायचं. 8 मधून 3 वजा केले, किती आले? 5 आले. मोठी संख्या कोणती आहे? 8. 8चं चिन्ह दिलं, अधिक. याचं उत्तर किती मिळालं मला? +5. अगदी बेसिक होतं. ही कशाची आहे? ॲडिशन ऑफ इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्यांची बेरीज. आपण काय शिकलो आता? पूर्णांक संख्यांची बेरीज. पहिल्यांदा संख्यारेषेचा वापर करून समजून घेतलं, त्याच्यानंतर नियमांचा आधार घेऊन. संख्यारेषेचा वापर करणं प्रत्येक वेळेला पॉसिबल आहे का? नाही. म्हटल्यानंतर थोडेसे नियम आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं. अगदी बेसिक आहे, फक्त लक्षात घ्या. समान चिन्ह असताना डायरेक्ट बेरीज करा आणि समान चिन्ह द्या. भिन्न चिन्ह असताना मोठ्यातनं लहान वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. एवढंच आहे बेसिक. पुढे चला. आता आपल्याला काय करायचे? वजाबाकी शिकायचे. तत्पूर्वी थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस अजून
ह्याची थोडीशी आपण प्रॅक्टिस करूया. 6 अधिक 8 काय करायचं, करताना कसं सॉल्व करायचं बघा. हे चार्ट 6 अधिक 8, 6 अधिक 8 किती आले रे मित्रांनो, 14 आले. 6 अधिक 4, 6 अधिक 4 किती आले, 10 आले. मग आता 6तनं 3 वजा करायचे. मग आता 2 भिन्न भिन्न चिन्ह आली. भिन्न चिन्ह कशी, हे 6 अधिक इथं किती आले, वजा 3. हे तिसरं उदाहरण सॉल्व करतोय बघा आपण. तिसरं उदाहरण आपण सॉल्व करतोय. मग याच्या आधी कोणतं चिन्ह असणार आहे, अधिक चिन्ह. मग 2 वेगवेगळी चिन्ह आहेत का, इथं प्लस चिन्ह आहे आणि इथं मायनस चिन्ह आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. म्हटल्यानंतर नियमानुसार आपण काय करणार, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार. मग 6तनं 3 वजा केली किती आले रे, 3. तिला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 6. 6चं चिन्ह काय, अधिक. मग असं म्हणलं काय किंवा असं म्हणलं काय, दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. ठीक आहे. आता इथं वजा 4 आणि वजा 5 बघा. वजा 4 अधिक वजा 5 यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची. काय आलं, वजा 4 अधिक काय, वजा 5. मग हे कंस का म्हणतात ना, हे आपल्याला बॉडमॉस ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला तुम्हाला थोडंसं अजून क्लॅरिटी येईल. बघा चिन्ह कोणती कोणती आहेत रे, बघा चिन्ह बघा. इथं कोणतं आहे, वजा चिन्ह. इथं कोणतं आहे, वजा चिन्ह. म्हणजे समान झाले. समान चिन्हांच्या केसमध्ये काय करतो आपण, डायरेक्ट बेरीज करतो. 4 आणि 5ची बेरीज किती आली, 9. 9 आणि समान चिन्ह कोणतं होतं, वजा. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, वजा 9. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मिळालं मला, वजा 9. हा प्रॅक्टिसचा चार्ट आहे तुमचा. इथं देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. एखादं उदाहरण घेऊया यातलं, जे तुम्हाला अजून जास्त समजेल. बघा इथं चिन्ह काय आहे, वजा. इथं चिन्ह काय आहे, वजा. म्हणजे दोन्हीकडे चिन्ह सारखी आहेत. समान चिन्ह असताना काय करायची, डायरेक्ट बेरीज करायची. 5 आणि 7ची बेरीज किती आली, 5 आणि 2ची बेरीज 7 आली. आणि समान चिन्ह कोणतं आहे, वजा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वजा 7. ही बेरीज बघितली. आता आपण काय बघूया पुढच्या उदाहरणामध्ये, आपल्याला वजाबाकी शिकायची. मग वजाबाकी शिकताना याच्या आधी आपल्याला विरुद्ध संख्या माहीत असल्या पाहिजेत. विरुद्ध संख्या काय असतात बघा. इथं दिलेली डेफिनेशन काय आहे आणि आपण त्याला एक्सप्लेन कसं करतोय थोडंसं लक्षात घ्या. विरुद्ध संख्या म्हणजेच शून्यापासून समान अंतरावरती, म्हणजे संख्या रेषेवरती त्या शून्यापासून सारख्या अंतरावरती आहेत, त्या संख्येला विरुद्ध संख्या म्हटलं जातं. याचा उपयोग कसा होतो वजाबाकीमध्ये ते आपण समजून घेऊया. विरुद्ध संख्या म्हणजेच काय, शून्यापासून समान अंतरावर असणाऱ्या. आणि दुसरं काय त्याच्यात महत्त्वाचं, त्याच्यामधला कीवर्ड विरुद्ध दिशांना. नाहीतर तुम्ही म्हणाल शून्यापासून सारख्या अंतरावर आहेत म्हटलं तर ऑब्वियसली त्या विरुद्ध दिशेलाच असली पाहिजेत. जर इथं 3 आहे तर इथं देखील हा 3 असला पाहिजे. इथं जर 3 आहे तर इथं देखील 3 असला पाहिजे. मग थोडंसं काळजीपूर्वक बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल इथं चिन्ह कोणतं आहे, धनचिन्ह आहे. आणि इथं चिन्ह कोणतं आहे, ऋणचिन्ह आहे. मग अशा संख्यांची ज्यावेळेला बेरीज करतो त्यावेळेला ती बेरीज किती येते, 0 येते. बरोबर आहे. दोन विरुद्ध संख्यांची बेरीज किती येते, 0 असते. हेच आपल्याला हे स्टेट बोर्डामधले स्टेटमेंट आहेत त्यामुळे घेतोय. तर तुम्ही म्हणाल सर अगदी बेसिक होतंय, बोर होतंय लेक्चर. जर तुम्हाला बोर होत असेल तर काय करा, थोडंसं लेक्चर हे शक्यतो तुम्ही हे लेक्चर बघताना 1.5x और 2x न बघा. म्हणजे काय होईल, तुमचा वेळ देखील वाचेल. पण हे बेसिक आहे. बेसिक क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला इमारत काय उभी करता येणार नाही. अगदी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो, मॅथ्स समजत नाही. न समजण्याचं कारण म्हणजे हे जे बेसिक आहेत, बेसिक फंडामेंटल क्रिया ज्या म्हणतो आपण, मूलभूत क्रिया, त्या क्रिया करताना त्याचे जे नियम असतात तेच माहीत नसतात. त्यामुळे तुमची उदाहरणं, शाब्दिक उदाहरणं जसं जसं जाऊ आपण पुढे त्यावेळेला तुमची उत्तरं का चुकतात, तर त्याचं इथं खरा रूट कॉज आहे. हे तुम्हाला नियम माहीत नसतात की काय करायचं असते, त्यामुळे हे प्रश्नांची उत्तरं चुकतात. तर थोडंसं काळजीपूर्वक बघा हा पार्ट. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे त्या पद्धतीनं मग तुम्ही 1.5x और 2x न बघा व्हिडिओ, तर वेळ देखील वाचेल तुमचा. ठीक आहे. विरुद्ध संख्या लक्षात आल्या आपल्याला, शून्यापासून सारख्या अंतरावर आणि विरुद्ध दिशेने असले पाहिजेत आणि त्यांची बेरीज काय येते, 0 येते. आता विरुद्ध संख्या लिहा. 47ची विरुद्ध संख्या काय असेल रे, वजा 47. 52ची वजा 52. जेणेकरून या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. ज्यांची बेरीज 0 येते आणि ज्या एकमेकांपासून संख्या रेषेवरती समान अंतरावरती आहेत. नाहीतर तुम्ही अजून काहीतरी अतिशहाणे असतात, जवळपास सिनियर म्हणतो ना आपण, सिनियर मंडळी MPSCतली, ते काहीतरी वेगळाच अर्थ काढतात त्यातला. वजा 84ची विरुद्ध संख्या 84, याची बेरीज किती आली, 0. याचा उपयोग काय होतो ते आपण वजाबाकी ज्यावेळेला शिकतो ना, आता पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा शोधायचा. हा शोधूया आपण, पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा. आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली का, जसं जसं आपण संख्या रेषेवरती उजवीकडे जातोय तसं तसं त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की बाबा ही संख्या ह्या संख्येपेक्षा किती न जास्त आहे, तर 1 न जास्त आहे.
2 पासून 3 कडे जाताना काय दिसतंय, 1ची ॲडिशन दिसते. 3 पासून 4 कडे जाताना काय दिसतंय, 1ची ॲडिशन दिसते. 4 पासून 5 कडे जाताना काय दिसतंय, 1ची ॲडिशन दिसते. तेच इथं दिलेलं आहे. संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत 1 मिळवला की लगतच्या उजव्या बाजूची संख्या मिळते. म्हणजे 1च्या उजव्या बाजूची संख्या कोणती रे, 1च्या उजव्या बाजूची संख्या 2. मग ही कधी मिळणार, ज्यावेळेला 1 मध्ये आपण एकाची ॲडिशन करू त्यावेळेला मिळणार. स्टेटमेंट उलटसुलट अशा पद्धतीनं असतात ती. त्याला जास्त कॉम्प्लेक्स न करता आपण समजून घेऊया. जसं जसं उजवीकडे जाऊ तसं तसं आपल्याला धनसंख्या मिळतात. मग धनसंख्या मिळताना काय थोडंसं किनली ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येतं, याच्यामध्ये प्रत्येक संख्येमध्ये 1 मिळवला की आपल्याला पुढची लगतची संख्या मिळते, असं देखील आपण म्हणू शकतो. आता धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य यांचा उपयोग करून त्यांच्यातलं लहान मोठेपणा ठरवायचा आहे. उदाहरणं येतात. इथून पुढं थोडेसे आयोगाच्या टाईपचे प्रश्न आपल्याला दिसायला चालू होतील. हे बेसिक आहे. आयोग असं काही विचारणार नाही, पण याचा वापर करून तुम्हाला क्वेश्चन तयार केलेले दिसतील. आता थोडंसं लक्षात घ्या. इथं काय म्हटलंय, संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या डावीकडच्या संख्येपेक्षा 1ने मोठी असते. म्हणजे प्रत्येक उजवीकडची संख्या ही तिच्या डावीकडच्या संख्येपेक्षा कितीनं, 1ने मोठी आहे. हे स्टेटमेंट आहे, त्यामुळे काय त्याला जास्त हे करू नका. फक्त लक्षात ठेवा उजवीकडची संख्या ही डाव्या संख्येपेक्षा 1ने मोठी आहे. उदाहरणामध्ये येऊया. आता तुम्हाला मी सांगितलं हे उदाहरण सॉल्व्ह करायचं, आपल्याला 2 नंबरचं उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे. 8 आणि वजा 10 यामधली मोठी संख्या कोणती रे, ऑब्वियसली इथं कुठं आहे बघा, इथं कुठंतरी 8 येईल आणि इथं कुठंतरी वजा 10 येईल. 8 आणि वजा 10 मधली मोठी संख्या कोणती बघा, इथं 8 आहे आणि इथं वजा 10 आहे. ऑब्वियसली 8 मोठा आहे 10पेक्षा. म्हणजे ह्याच्यामधले 2 टोकं जिकडे असतात ना ती म्हणजे मोठी संख्या आणि 1 टोक ज्याच्याकडे असते ती म्हणजे लहान संख्या. हे इतकं देखील विद्यार्थ्यांना फोडून सांगावं लागतं. ऑफलाईन बॅचेस ज्यावेळेला घ्यायचो त्यावेळेला विद्यार्थ्यांना हेच माहीत नसायचं की बाबा हे 2 टोकं आणि 1 टोकं काय, केव्हाच आहे पूर्ण. ठीक आहे. आता वजा 7 आणि 7 मधला मोठा कोणता, इकडं वजा 7 आहे बघा, इकडं कुठंतरी वजा 7 आहे आणि इकडं कुठंतरी 7 आहे. म्हटलं मोठी संख्या कोणती असणार आहे, ऑब्वियसली 7 मोठी असणार आहे. 2 टोकं कुणाकडे येणार, 7कडे येणार. आता वजा 14 आणि वजा 14, आपल्याला वजा 14 आणि वजा 14 म्हणजे वजा 14 आणि वजा 14 मध्ये चिन्ह कोणतं असणार आहे, बरोबर चिन्ह असलं पाहिजे. वजा 1 आणि वजा 2 मध्ये. आता इथं बघा, इथं कुठं आहे वजा 1 इथं आहे आणि वजा 2 कुठं इथं आहे. म्हटल्यानंतर मोठी कोणती असणार, उजवीकडची संख्या ही डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी आहे. फरक लक्षात घ्या, नाही तर तुम्ही म्हणाल सर 2 मोठं दिसतंय 1 पेक्षा, बरोबर आहे ना. बऱ्याच लोकांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय, सर 2 मोठं दिसतंय 1 पेक्षा. अरे पण त्याच्या आधीचं चिन्ह बघा कोणतं आहे, त्याच्या आधीचं चिन्ह ऋणचिन्ह आहे. संख्या रेषेवरती 2 हे कुठं आहे, डावीकडे आहे वजा 1 पेक्षा. म्हटल्यानंतर वजा 1 मोठं झालं वजा 2 पेक्षा. तेच आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. वजा 1 मोठं कोणापेक्षा, वजा 2 पेक्षा. 2 टोकं जिकडं आहेत ती मोठी संख्या. वजा 2 मोठं का वजा 8 मोठं, सर तुम्ही म्हणाल सर 8 मोठं. अरे पण चिन्ह कोणतं दिलं बघा ना, चिन्ह दिलं आहे वजा, इथं चिन्ह दिलं आहे वजा. म्हटल्यानंतर इथं वजा 2 आहे आणि इथं कुठंतरी वजा 8 आहे. कोण मोठं संख्या रेषेनुसार, जी संख्या उजवीकडे आहे ती मोठी. वजा 2 तर इथं दिसतंय, वजा 8 तर इकडे दिसतंय. म्हटल्यानंतर संख्या रेषेवरची उजवीकडची संख्या मोठी, 2 टोकं जिकडं ती संख्या मोठी. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. लहान मोठेपणा ठरवणे कोणाचा, तर पूर्णांक संख्यांचा. आता आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी बघूया. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं विरुद्ध संख्या, त्याचा उपयोग कसा होतो ते आता तुम्हाला लक्षात येईल. विरुद्ध संख्यांचा उपयोग काय येतो. आता ॲडिशनमध्ये आपण 2 नियम बघितले, समान चिन्ह असताना आणि भिन्न चिन्ह असताना 2 नियम बघितले. आता इथं लक्षात घ्या, इथं चिन्ह थोडीशी बदलली जातात. कशी बदलली जातात ती बघा. एका संख्येतनं दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच त्या दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर आपण बेसिक नियम आहेत त्या नियमानुसार देखील जाऊया. फक्त हे स्टेट बोर्डमध्ये आहे त्यामुळे थोडंसं इलॅबोरेट करतोय मी. बघा, वजाबाकी करणे जे एका संख्येतनं दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच काय करणे, दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. दुसऱ्या संख्येची काय करणे, विरुद्ध संख्या काय करणे तर मिळवणे. मिळवणे म्हणजेच काय करणे, ॲडिशन करणे. आता लक्षात घ्या, इथं एक उदाहरण दिलं आहे, वजा 8 वजा 5. आता वजा 5 काय झाली, वजा 5 काय झाली, ऋण संख्या. वजा 5ची विरुद्ध संख्या काय असेल रे, वजा 5ची विरुद्ध संख्या काय असेल, वजा 5ची विरुद्ध संख्या +5 असेल ना. म्हणजे या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 0 असली पाहिजे, बरोबर आहे. वजा 5ची विरुद्ध संख्या कोणती आली, 0 आली. सॉरी, वजा 5ची विरुद्ध संख्या काय आली, 5 आली.
तीच 5 काय करायची, पहिल्या संख्येत मिळवायची म्हणजे ॲडिशन करायचं, म्हणजे चिन्हात बदल होणार. म्हणजे काय होणार आहे, -5ची विरुद्ध संख्या कोणती आली, 5, आणि त्याच्या अलीकडचं चिन्ह कोणतं होतं, वजा. ते वजाचं चिन्ह काय होणार आहे, अधिक होणार आहे. तेच आता इथं चिन्ह बदल झालेलं दिसतोय आपल्याला. बघा, हे वजा चिन्ह -5 होतं, हे -5 आहे. -5ची विरुद्ध संख्या काय आली, 5 आली. हे चिन्ह वजा होतं, ते चिन्ह काय झालं, प्लसमध्ये झालं. एवढंच करायचं आहे. म्हणजे -8 अधिक 5. मग आता -8 अधिक 5, मग अशी आपण नियम बघितला. चिन्ह कोणतं आहे बघा, इथं वजा चिन्ह आहे, इथं अधिक चिन्ह आहे, म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. मोठ्या संख्येनं लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 8तनं 5 गेले, किती उरले, 3 उरले. मोठ्या संख्येचं चिन्ह किती दिलं, मोठ्या संख्या कोणती आहे, -8 आहे. मग -8चं चिन्ह वजा होतं, ते दिलं. उत्तर मिळालं मला -3. आता मी शुअर आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं नसेल विरुद्ध संख्यांची कॉन्सेप्ट, कारण अशा पद्धतीनं कोणी सांगितलंच नव्हतं. हे कधी फायद्याचं होतं, ज्यावेळेला 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी विरुद्ध संख्या असतात आणि त्यांची वजाबाकी करणं असतं, त्यावेळेला विरुद्ध संख्यांची कॉन्सेप्ट आपल्याला उपयोगी येते. पण आपलं माइंड त्या पद्धतीनं ट्रेनच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे नवीनच वाटणार आहे. जेवढी जास्त उदाहरणं सॉल्व करू ना, तेवढं जास्त आपल्याला समजेल. पहिल्यांदा विरुद्ध संख्यांवरनं सांगतो, विरुद्ध संख्यांच्या नियमानुसार, आणि मग आपले ट्रॅडिशनल नियम आहेत त्यानुसार आपण देखील जाऊया. म्हणजे आपला ट्रॅडिशनल नियम म्हणजे काय, वजा वजा अधिक, हेच आहे ट्रॅडिशनल. आता नियम बघा. पहिल्यांदा विरुद्ध संख्यांचा वापर करून आपण लक्षात घेऊया. इथं काय चिन्ह आहे, चिन्ह बघा, इथं काय संख्या, -4. -4ची विरुद्ध संख्या काय असणार आहे, +4. -4ची विरुद्ध संख्या काय असणार आहे, +4. हे चिन्ह कोणतं आहे, वजा. नियमानुसार काय होतं, वजाचं चिन्ह बदलून काय होतं, अधिक होतं. म्हणजे वजाचे विरुद्ध चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे. म्हणजे चिन्ह बदल झालं. आता हे आपल्याला इक्वेशन मिळालं, ते सॉल्व करायचं. हे सॉल्व करताना इथं काय आहे, चिन्ह वजा आहे, इथं काय आहे, अधिक आहे. म्हणजे दोन भिन्न चिन्ह आहेत. मोठ्यातनं लहान वजा करा. 9तनं 4 गेले किती राहिले, 9तनं 4 गेले किती राहिले, 5 राहिले. त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. मोठी संख्या कोणती आहे, 9, -9. वजाचं चिन्ह वजा राहिलं, -5. या प्रश्नाचं उत्तर. मला माहिती आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं नसेल, त्यामुळे परत एकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो समजावून काय नेमकं झालं ते. बघा, ही संख्या कोणती आहे, आपल्याला हे इक्वेशन दिलं, हे सॉल्व करायचं. ही संख्या कोणती आहे, -4. -4ची विरुद्ध संख्या काय आहे रे, -4ची विरुद्ध संख्या काय आली, 4 आली. बरोबर आहे. इथं चिन्ह कोणतं आहे, वजा. ज्यावेळेला आपण विरुद्ध संख्यांचा नियम वापरतो त्यावेळेला काय करतो, चिन्हात बदल होतो का रे, इथं दिलंय ना, दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या, मग ती कोणतीही संख्या असो, दुसरी संख्या धन असू दे किंवा ऋण असू दे, दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या. मग दुसऱ्या संख्या कोणती आहे, -4. -4ची विरुद्ध संख्या काय आहे, 4. 4 काय करायचे, वजा करायचे का नाही, मिळवायचे. म्हणजे चिन्ह काय होणार आहे, आधीचं बदलणार आहे. वजाचं चिन्ह काय होणार आहे, अधिक होणार आहे. हेच इक्वेशन आपल्याला असं म्हणता येऊ शकतं का, -9 -4, हे इक्वेशन होतं आपलं. याची -4ची विरुद्ध संख्या काय आली, 4 आली. 4 करताना काय होणार आहे, इथं चिन्हात बदल होणार आहे का, यस, डेफिनेटली बदल होणार आहे. -9 -4 हे इक्वेशन मिळालं. आता दोन भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय करणार आपण, पहिल्यांदा काय करणार, मोठ्या संख्येतनं लहान संख्या जी काय असेल ती वजा करणार. 9 आणि 4 किती आले, 9तनं 4 गेले किती राहिले, 5 आले. आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, किती आलं, 5, -5. याचं उत्तर किती मिळालं, -5. आता चिन्हात बदल केले आहेत बघा. इथं चिन्ह वेगळे आहेत आणि इथं चिन्ह वेगळे आहेत. आता याचं उत्तर काय मिळतं आहे बघूया. थोडंसं आपण प्रॅक्टिस आहे, कन्फ्युजन होतं आहे, सगळं दूर करूया. पहिल्यांदा विरुद्ध संख्यांचा वापर करून, असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीनं देखील समजावून सांगूया. बघा, इथं काय, -9. -9ची विरुद्ध संख्या काय असेल, +9. मग इथं काय होणार आहे, चिन्हात बदल होणार आहे. या ऋणचिन्हाचं काय होणार आहे, धनचिन्हामध्ये रूपांतर होणार आहे. आणि इथं हा 9 आला. -4 अधिक 9, इकडं काय चिन्ह, ऋणचिन्ह आहे, इकडं धनचिन्ह आहे. चिन्हात बरोबर आहे ना, हे ऋणचिन्ह अधिक हे धनचिन्ह. ऋण आणि धन दोन भिन्न चिन्ह आहेत. मग भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय करतो, पहिल्यांदा बेरीज करून घेतो. 9 आणि -4 किती आले, म्हणजे दोन भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय असेल ते सॉल्व केलं आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. सॉल्व केल्यानंतर मला किती मिळालं, 5 मिळालं. त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 9. 9चं चिन्ह काय आहे, धनचिन्ह दिलं. म्हणजे इथं -5 उत्तर मिळालं आहे, इथं मला +5 उत्तर मिळालं आहे. थोडंसं काळजीपूर्वक बघा, दोन वेगवेगळ्या केसेस आहेत त्या. आता तिसरी केस तुम्हाला वेगळंच उत्तर देऊन जाईल, ते पण बघा. इथं चिन्ह कोणतं आहे बघा, धन. इथं कोणतं आहे, धन. मग मला सांगा, या 4ची विरुद्ध संख्या कोणती असेल रे, 4ची विरुद्ध संख्या, -4.
इथलं चिन्ह कोणतं आहे? ऋण चिन्ह. ते काय होणार आहे? विरुद्ध संख्यांची बेरीज करताना काय होतं आहे? चिन्ह बदलतं आहे. ऋणाचं काय झालं? धनचिन्ह झालं. ऋणाचं चिन्ह बदललं, धन झालं. इथं 4ची विरुद्ध संख्या लिहून घेतली, -4. बरोबर आहे. बघा, हे चिन्ह बदल झालं का? चिन्हाची बदल झाली, बरोबर आहे. याचं उत्तर काय आहे? पहिल्यात बदल झाला का? नाही, पहिला आहे तसंच आहे. फक्त इथं चिन्हात झालेला बदल लक्षात घ्या. काळजीपूर्वक बघा याच्याकडं. इथंच बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आहे. ऑफलाईनमध्ये तर हेच समजावून सांगण्यात जवळपास अर्धा तास वाया जातो आहे. ही संख्या काय आहे? -4. -4ची विरुद्ध संख्या काय असेल? -4. हे चिन्ह कोणतं आहे? ऋणचिन्ह. ऋणचिन्हाची काय होणार आहे? बदल होणार आहे. ऋणाच्या जागी कोणतं येणार आहे? धनचिन्ह येणार आहे. म्हणजे इक्वेशन नवीन काय तयार झालं? 9 अधिक वजा 4 हे इक्वेशन तयार झालं. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे 9. आता हे चिन्ह लक्षात घ्या. हे चिन्ह आणि हे चिन्ह. आता परत तुम्ही काय म्हणणार? सर, -4चं विरुद्ध संख्या लिहायची गरज आहे का? नाही ना, काही गरज. डायरेक्ट असं चिन्ह जरी ठेवलं तरी चालतं आहे. याचं उत्तर काय मिळेल मला? +4 सॉरी +5 +5. म्हणजे 3 वेगवेगळे उत्तर मिळत चालली आहेत बघा मला प्रत्येक प्रश्नाला. चिन्हात जसा बदल होईल तसं मला उत्तरं वेगवेगळी मिळत चाललेली दिसत आहेत. आता लक्षात घ्या, इथं कोणतं चिन्ह आहे? -4. त्याची विरुद्ध संख्या काय येईल रे? -4ची विरुद्ध संख्या किती आहे? +4. -4ची विरुद्ध संख्या काय असेल? -4ची विरुद्ध संख्या काय असेल? +4. या चिन्हात काय होईल? वजाचं काय होणार आहे? वजाचं रूपांतर कशात होणार आहे? अधिकमध्ये होणार आहे. ते झालं. -4चं रूपांतर होणार आहे +4 मध्ये. मग +4 मांडायची गरज आहे का? नाही. आता चिन्ह दोन्हीकडे सारखे आहेत का? बघा, इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. बरोबर आहे. इथं देखील अधिक आहे, इथं देखील अधिक आहे. म्हटल्यानंतर याची बेरीज किती येईल? +13 येईल. अशा पद्धतीने लक्षात घ्या. जर हे कोणाला लक्षात आलं नसेल विरुद्ध संख्यांची कॉन्सेप्ट, तर जाऊ द्या, त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आपण बेसिक नियमांचा वापर करूया. वजा वजा काय होतं आहे? अधिक होतं आहे. हे आहे तसं ठेवा. -9 अधिक 4 भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय करणार आहे? भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय असली, जे बेरीज केली दोघांची, यांची बेरीज केल्यानंतर काय मिळाली बेरीज, आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकलं. -9 अधिक 4 यांची बेरीज केली, 5 आली, त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, -5. ठीक आहे. वजा वजा काय झाले? अधिक झाले. म्हणजे इथं काय येणार आहे? +9. -4 आणि 9 दोन वेगवेगळी भिन्न चिन्ह आहेत. इथं वजा चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे. काय करणार? बेरीज करणार आणि मोठ्या संख्येत चिन्ह देणार. यांची बेरीज किती आली? 5. त्याला मोठ्या संख्येत चिन्ह दिलं, 5. अधिक वजा वजा अधिक वजा काय झाले? वजा. इथं इक्वेशन मिळालं, +5 अधिक 9 वजा 4. मोठ्या संख्येनं लहान संख्या वजा केली, किती मिळाली? 5. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक देऊन टाकलं, वजा वजा अधिक, तेच अधिक चिन्ह आपण इथं म्हणलं, 4 आलं. दोन्हीकडे चिन्ह सारखे आहेत. बेरीज केली आणि समान चिन्ह दिलं, +13. अशा पद्धतीनं लक्षात घ्या. कन्फ्युजन होण्याचा पार्ट आहे इथं. वजाबाकी करतानाच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका होतात. हा कंस दिलेला आहे, हे लक्षात घ्या. कंसाच्या आतलं चिन्ह आणि कंसाच्या बाहेरचं चिन्ह हे थोडंसं काळजीपूर्वक बघा. इथंच बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आहे. ओके, याची प्रॅक्टिस केल्यानंतर जास्त तुम्हाला समजेल की नेमकं काय आपण करतोय ते. बघा, आता काय करायचं? 3 मधून 6 वजा केले. 3 मधून 6 वजा केले, किती उत्तर येईल रे? बघा, 3 वजा 6. 3च्या आधीचं चिन्ह कोणतं आहे? अधिक आणि वजाचा. म्हणजे दोन वेगवेगळी चिन्ह आहेत. म्हणजे काय करणार? मोठ्यातनं लहान वजा करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 7 3 गेले, किती राहिले? 3. 6च्या आधीचं चिन्ह कोणतं आहे? वजा. ते चिन्ह दिलं, उत्तर मिळालं, -3. थोडंसं फास्टली आपण सॉल्व करूया. 8 आणि 9. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. 8 वजा 9 हे सॉल्व करायचं आपल्याला. 8च्या आधीचं चिन्ह कोणतं आहे रे? अधिक. दोन्हीकडे भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय करणार? मोठ्यातनं लहान वजा करणार आणि मोठ्याचं चिन्ह देणार. 9तनं 8 गेले, 1 राहिला, त्याच्या आधीचं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. ह्याचं उत्तर मला किती मिळालं? -1 मिळालं. ठीक आहे. आता हे सॉल्व करूया आपण. 3 बघा, पुढचं उदाहरण सॉल्व करूया. -3 वजा 4 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. -3 वजा 4.
ज्यांना विरुद्ध संख्यांची कॉन्सेप्ट लक्षात आली, तो नियम लक्षात आला, त्यांनी तो नियम वापरा. इथं -3, -4ची विरुद्ध संख्या काय आली? +4. आणि +4 करताना काय होतं आहे, ज्यावेळेला विरुद्ध संख्या करतो त्यावेळेला अलीकडचं नियम काय होतं, अलीकडचं चिन्ह बदलतं. मग ह्याचं चिन्ह काय होणार आहे, वजा चिन्ह काय होणार आहे, अधिक होणार आहे. परत एकदा व्यवस्थित समजावून सांगतो मी तुम्हाला. हे उदाहरण आपण सॉल्व्ह करतोय. काय करायचं आहे, -3 -4 आपल्याला करायचं आहे. याचं उत्तर किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. 4ची विरुद्ध संख्या किती आली रे? -4ची विरुद्ध संख्या किती आली? 4 आली. आणि इकडचं काय होणार आहे, हे चिन्ह बदलणार आहे. वजा चिन्ह काय झालं, अधिक झालं. -4ची विरुद्ध संख्या किती आली? 4. इथं आहे तसंच राहिलं. बरोबर आहे. मग काय होणार आहे, याचं उत्तर काय मिळणार आहे मला? हे चिन्ह बघा, इथं वजा आहे, इथं अधिक आहे. वजा आणि अधिक काय होणार आहे, मोठी संख्या म्हणजे 2 भिन्न चिन्ह, मोठ्यातनं लहान वजा करा. 4 आणि 3 याची वजाबाकी केली, 1 आली. त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह, 4 आहे मोठी संख्या, त्याचं चिन्ह आहे धन. त्यामुळे इथं जरी धन लिहिलं नाही तरी चालतं आहे नियमानुसार. त्यामुळे याचं उत्तर किती आलं? 1. या प्रश्नाचं उत्तर किती येतं आहे? 1 येतं आहे. हे बघा. आता दुसरं उदाहरण सॉल्व्ह करूया. -2, बरोबर आहे. बघा दुसरं उदाहरण बघूया आपण. -2 -8. किती येतं आहे बघा याचं उत्तर? -2 -8 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याचं उत्तर शोधायचं आहे. बरोबर आहे. मग काय येणार? 8ची विरुद्ध संख्या, -8ची विरुद्ध संख्या काय आली? 8 आली. यात चिन्ह बदल झाला. अधिकचं काय झालं, म्हणजे ऋण होतं. वजाचं काय झालं, अधिकमध्ये रूपांतर झालं. बरोबर आहे. म्हणजे काय काय बदल होणार आहे ते लक्षात घ्या. ह्या -8च्या जागी काय आलं, +8 आलं. या वजाचं काय झालं, अधिकमध्ये रूपांतर झालं. आणि हा -2 आहे तसा आहे. मग इकडचं चिन्ह कोणतं आहे, ऋण. इकडचं धन. भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय करणार, मोठ्यातनं लहान वजा करा. 8मधून 2 गेले 6. त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. मोठी संख्या कोणती? +8. इथं धन लिहिलं काय, नाही लिहिलं काय, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मला किती मिळणार आहे? 6 मिळणार आहे. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करून घ्या. थोडीशी ही उदाहरणं सॉल्व्ह करा. 5 अधिक 7 किती आले? 12. तुम्ही म्हणाल सर हे फारच बेसिक चाललं आहे. गरजेचं आहे, कारण इथंच विद्यार्थ्यांच्या चुका होतात. 10 - 5 किती आले? बघा चिन्ह बघा, इथं वजा चिन्ह, इथं अधिक चिन्ह आहे. म्हटल्यावर मोठ्यातनं लहान वजा केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. 10तनं 5 गेले, 5 राहिले. 5ला +5. अधिक काय आपण मांडत नाही. चिन्ह बघा, -4 आणि +3. मोठी संख्या म्हणजे भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर काय करणार आपण? भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. 4तनं 3 गेले, किती राहिला? 1 राहिला. आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. इथं बघा, जसं आपण मगाशी ह्याचा यूज केला. आता ती -3ची विरुद्ध संख्या काय येईल रे? -3ची विरुद्ध संख्या 3 आली. वजाचं काय होणार आहे? अधिकमध्ये रूपांतर होणार आहे. बरोबर आहे. ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करा. हे काय होणार आहे याचं उत्तर बघा. याचं उत्तर बघा, इथं 8 आहे. वजा, इथं दाखवतो मी तुम्हाला सॉल्व्ह करून. +8 -3. 3ची विरुद्ध संख्या काय आली? -3ची विरुद्ध संख्या 3 आली. आणि काय झाला? ऋणच काय झालं? धनमध्ये रूपांतर झालं. -3ची विरुद्ध संख्या 3. ह्या ऋणच कशामध्ये? धनमध्ये रूपांतर झालं. इथं 8 आहे तसं आहे. दोन्हीकडे समान चिन्ह आहेत. काय करा? बेरीज करा आणि समान चिन्ह द्या. ठीक आहे. ज्याला असं लक्षात राहत नसेल त्यानं काय करा? वजा अधिक अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. 8 + 3 11 असं देखील म्हणू शकतो. ही प्रॅक्टिस करा. इथं तुम्हाला एक मी उदाहरण देतोय. या उदाहरणामध्ये ह्या जे तुम्ही क्रिया कराल, ह्या क्रियेचं उत्तर काय आलं पाहिजे? प्रत्येक क्रियेचं उत्तर 3 आलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे सॉल्व्ह करा. आपण पहिलं उदाहरण सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला काय नेमकं उत्तर इथं अपेक्षित आहे हे समजेल. हे प्रॅक्टिससाठी आहे बरं का, फक्त प्रॅक्टिससाठी. आता तुम्ही म्हणाल आयोगापासून आपण फारच लांब चाललो आहे सर. प्रॅक्टिस. -6 अधिक, मला ही संख्या माहीत नाही, यांचं उत्तर काय येतं आहे? 3 येतं आहे. मग थोडंसं काळजीपूर्वक बघा. ही कोणती बाजू झाली रे मित्रांनो? ही लेफ्ट हँड साईड झाली आणि ही काय झाली? राईट हँड साईड झाली. बरोबर आहे.
मग ज्यावेळेला एखादी संख्या डावीकडून उजवीकडे जाते त्यावेळेला काय होतं, चिन्हामध्ये बदल होतो का? डेफिनेटली बदल होतो. म्हणजे काय येईल या प्रश्नाचं उत्तर, ही जी संख्या आहे ही संख्या अशीच राहणार आणि काय होणार आहे, ही संख्या इकडे जाताना काय होईल, चिन्हात बदल होणार आहे. 6+3 किती आले रे? 9 आले. म्हणजे ह्या मला कंसाचं उत्तर किती मिळालं, ह्या कंसाचं उत्तर मला मिळालं 9. आता हे बरोबर आहे का, क्रॉस व्हेरीफाय करा. बघा ही संख्या कोणती आहे आणि ही संख्या, म्हणजे दोन संख्यांच्या चिन्हामध्ये फरक आहे का? यस, डेफिनेटली फरक आहे. इथं धन आहे, इथं ऋण आहे. भिन्न चिन्ह आहेत. मोठ्यातनं लहान वजा करा. 9मधनं 6 गेले, 3 उरले. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह किती असणार आहे? अधिक असणार आहे. म्हटलं ह्या जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर काय येतं आहे? 3 येतं आहे. बरोबर आहे का? म्हणजे या चौकटीत काय असला पाहिजे? 9 असला पाहिजे. अधिक 9, धन 9. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करा. अजून एक उदाहरण घेऊया आपण. हे खालचं उदाहरण घेऊया, सगळ्यांना दिसत असेल तर. मांडतो मी इथं. -8 अधिक हा जो कंस आहे, या कंसाचं उत्तर किती आहे रे मित्रांनो? 3 आहे. आपल्याला हा कंस सॉल्व्ह करायचा आहे. काय होणार आहे, ही लेफ्ट हँड साईड आहे, ती राईटला जाताना काय होतं, चिन्हामध्ये बदल होतो आहे. म्हणजे हा कंस इथं असाच राहिला आणि या बाजूला जाताना काय होईल, हा 3 इकडचं चिन्ह वजा आहे, ते चिन्ह तिकडं जाताना काय होईल, बदल होईल चिन्हामध्ये. हे चिन्ह बदल होईल, अधिक होईल, अधिक 8. 8 अधिक 3 किती झाले? 11. म्हणजे ह्या कंसाच्या जागी मला किती पाहिजे उत्तर? 11 पाहिजे. मग ह्याचा पडताळा बघा, इथं वजा चिन्ह, इथं अधिक चिन्ह आहे. मोठ्यातनं लहान संख्या वजा करा. 11तनं 8 गेले, 3 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? अधिक आहे, धन आहे, ते दिलं, उत्तर 3 मिळालं. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आता आपल्याला पूर्णांक संख्यांचा गुणाकार बघायचा आहे. गुणाकार बघताना नियमांचा आधार घेतला पाहिजे थोडा, नाहीतर उत्तर चुकू शकतं. पूर्णांक संख्या बघितल्या, आता नियम बघा. 2 धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार काय येतो? धन येतो. म्हणजे बघा, धन पूर्णांक संख्यांचा काय गुणाकार असेल तो काय येतो? धन येतो. उदाहरणातनं बघूया, थोडंसं जास्त समजेल, पटकन समजेल. धनसंख्येचं उदाहरण बघूया आपण आता. याच्यामध्ये उदाहरण आहे का? नाही आहे. ठीक आहे, आपण बघूया 5 आणि 7. 2 धनसंख्या आहेत, बरोबर आहे. 5 आणि 7चा गुणाकार किती आला रे? 35 आला. चिन्हांकडे फक्त लक्ष द्या. 2 धनसंख्या आहेत का? 5 आणि 7 काय आहेत? धन पूर्णांक संख्या आहेत. या धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार काय आला? 35. 35च्या आधी चिन्ह कोणतं येणार आहे? अधिक चिन्ह येणार आहे, धन चिन्ह असणार आहे. हेच म्हटलंय, धन आणि धनांचा गुणाकार काय असणार आहे? धन असणार आहे. पण धन आणि ऋणचा ज्यावेळेला गुणाकार कराल ना, त्यावेळेला ऋण संख्या मिळतं. मग ते पहिल्या स्थानी असू दे, नाही तर दुसऱ्या स्थानी असू दे, नाही तर कोणत्याही स्थानी असू दे. ज्यावेळेला धन आणि ऋणचा ज्यावेळेला तुम्ही गुणाकार करता, त्यावेळेला उत्तर हे तुम्हाला ऋणसंख्याच मिळतं. उदाहरण बघा, इथं 9 आणि 6चा आपल्याला गुणाकार करायचा, -9 आणि -6चा गुणाकार करायचा. याचं उत्तर काय आलं आहे? 9 × 54. म्हणजे काय आलं उत्तर? -54. मग इथं पहिल्या स्थानी काय आहे? ऋणसंख्या आहे. दुसऱ्या स्थानी काय आहे? धनसंख्या. यांचं उत्तर काय मिळालं मला? -54. आता ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये अजून एक बघा, 9 × 36. याचं उत्तर किती मिळालं मला? 36. मग इथं याचं उत्तर काय असणार आहे? -36. पहिली संख्या धन आहे, दुसरी संख्या ऋण आहे. धन आणि ऋणाचा गुणाकार काय असणार आहे? ऋण असणार आहे. आता इथं पहिल्या स्थानी ऋण असण्याचा आणि इथं दुसऱ्या स्थानी ऋण असण्याचा उत्तरावरती काय फरक पडतो का? वेगळा फरक नाही ना. म्हणजेच ऋणसंख्या इथं असू दे, म्हणजे ऋणसंख्या इथं असू दे, दुसऱ्या स्थानी असू दे किंवा पहिल्या स्थानी असू दे, ज्या वेळेला ऋणसंख्येचा आणि धनसंख्येचा गुणाकार येतो त्यावेळेला उत्तर ऋणसंख्याच येणार आहे, हे लक्षात घ्या. आता ऋण आणि ऋणाचा गुणाकार काय येतो? धन येतो. बघा, ऋण आणि ऋणाचा गुणाकार काय येतो? धन येतो. आता उदाहरण बघूया काय आहे. 124 आणि -124 आणि 1 यांचा गुणाकार करायचा. -124 आणि 124चा गुणाकार काय येणार आहे? 124. म्हणजे चिन्ह काय झाली? दोन्हीकडं कॅन्सल आउट झाली. हेच आहे फक्त. ऋण आणि ऋणाचा गुणाकार धनसंख्या. लक्षात ठेवण्यासाठी एकच गोष्ट आहे, ऋण आणि ऋणाचा गुणाकार धन. आता पूर्णांक संख्यांचा भागाकार. पूर्णांक संख्यांचा भागाकार करताना आपल्याला विरुद्ध संख्यांची जोडी किंवा गुणाकार व्यस्त संख्या इथून पुढे मिळायला चालू होतात. बघा, लक्षात घ्या, पूर्णांक संख्याचा भागाकार. 6 ही पूर्णांक संख्या आहे. 6ला ज्यावेळेला 2 भागतो त्यावेळेला उत्तर किती मिळतं रे मित्रांनो? 2 मिळतं. 6ला ज्यावेळेला मी 2 भागतो त्यावेळेला उत्तर मला किती मिळतं? 3 मिळतं. 6/2. 6 ही संख्या आहे. 6ला 2 भागलं, 6ला 2 भागलं, उत्तर किती मिळालं? 3 मिळालं. आता थोडंसं काळजीपूर्वक बघायचं, आपल्याला विरुद्ध संख्यांच्या जोड्या थोड्याशा मिळतील आपल्याला. -1 आणि आता इथं काय दिले? जोडी. -1 आणि +1/2.
यांचं उत्तर काय तरी मित्रांनो 0 येतं. हेच इथं म्हटलेलं आहे. ह्या काय आहेत एकमेकांच्या विरुद्ध संख्या, यांची बेरीज किती येते 0. ह्या विरुद्ध संख्या आहेत, या विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी म्हणतात. म्हणजे स्टेट बोर्ड शिकण्याचा फायदा काय, थोड्याशा अशा गोष्टी आपल्याला समजतात की जे आयोग कधीतरी विचारू शकतं आणि ते बाकीच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यामुळे थोडंसं ॲडव्हान्टेज म्हणतात ना, व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात ना, हीच असते. विरुद्ध संख्यांच्या जोडीला काय म्हणतात, बेरीज व्यस्त संख्यांची जोडी. दिला आयोगानं प्रश्न असा विचारून एखादा याचा वापर करून, तर काय होणार आहे हे लक्षात घ्या. बेरीज व्यस्त संख्यांची जोडी. मग ह्या बेरीज व्यस्त संख्यांची जोडी हे कधीच्या बाबतीमध्ये समजलं आपल्याला, बेरजेच्या बाबतीत. म्हणजे विरुद्ध संख्यांची ज्यावेळेला बेरीज करतो त्यावेळेला काय असते, त्यांची बेरीज काय येते 0 असते. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असं देखील म्हटलं जातं. ज्यावेळेला गुणाकार करतो किंवा भागाकार करतो पूर्णांक संख्यांचा, त्यावेळेला नियम कसे बदलले जातात ते आपल्याला लक्षात येईल आता हळूहळू. बघा, आता मगाशी आपण बघितलं 2 ऋण संख्यांचा गुणाकार काय येतो, धनसंख्या मिळतो. आपल्याला हे माहीत झालं, ऋण आणि ऋणाचा गुणाकार काय मिळाला, धन मिळाला. पण ऋण संख्येला भागताना, म्हणजे ऋण संख्यांना भागताना किंवा धनसंख्यांना भागताना काय नियम असतात ते आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये समजतील. बघा, धनपूर्णांक संख्येला ऋण पूर्णांकानं भागणं. आता इथं कोणतं धनपूर्णांक आहे, 7 आहे. 7ला -2 भागायचं आहे. 7ला काय करायचं आहे, ऋण पूर्णांकानं भागायचं आहे. ऋण पूर्णांक कोणती आहे, 2 आहे. याचं उत्तर मला माहिती आहे 3.5 -3.5. पण आपल्याला उत्तर काढायचं आहे का, नाही. तर फक्त चिन्हामध्ये होणारा बदल आपल्याला शोधायचा आहे. धनपूर्णांकाला ऋण पूर्णांकानं भागणं, उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, ऋण पूर्णांकच मिळणार आहे. धनला ऋणनं ज्यावेळेला भागू त्यावेळेला उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, ऋणच मिळणार आहे. आणि ऋणला बघा लक्षात घ्या, ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणं. मग आता तुम्ही म्हणाल सर अजून वेगळी केस बनते का, तर नाही. चिन्ह अंश आणि छेद अशा पद्धतीनंच येतं बरं का. 3/2 हे जे एक्सप्रेशन आहे ना, हे एक्सप्रेशन म्हणजेच काय, हे आपण अपूर्णांकामध्ये एक्सप्रेस करतोय. 3/1 आणि 3/2 ह्या संख्या आहेत. यातली 3/1 म्हणजेच काय, 3 म्हणू शकतो. 3 काय झाली, पूर्णांक संख्या आहे. पण ही जी 3/2 संख्या आहे ना, ही अपूर्णांकातली संख्या आहे. हा फरक लक्षात घ्या पहिल्यांदा. हे 3/1 आणि हे 3/2 ह्या 2 वेगवेगळ्या संख्या आहेत बरं का. 3/1 म्हणजे पूर्णांक संख्या आहे आणि 3/2 ही अपूर्णांक संख्या आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. याच्यामध्ये भागताना एकतर धनपूर्णांकाला ऋण पूर्णांकानं भागलं पाहिजे आणि ऋण पूर्णांकालाच ऋण पूर्णांकानं भागलं पाहिजे. या 2च कंडिशन तयार होतात. त्या व्यतिरिक्त दुसरी, तिसरी, चौथी कंडिशन अशी काय तयार होत नाही. मग याच्यात नियम काय आहे, धनाला ऋण न भागताना चिन्ह कोणतं राहणार आहे, शेवटी ऋण चिन्ह राहणार आहे. ऋणाला ऋण राहताना फक्त चिन्ह बदलतं आहे. कोणतं चिन्ह येतं आहे, इथं धन चिन्ह येतं आहे. हाच नियम आहे फक्त, बाकीच काय नाही. धनाला ऋण न भागताना ऋण चिन्ह राहतं आहे उत्तरामध्ये आणि ऋणाला ऋण न भागताना उत्तर काय होतं आहे, बदलतं आहे. ते काय येतं आहे, धनमध्ये येतं आहे. उदाहरणार्थ बघूया आपण. -13 आणि -2. ह्या -13 आणि -2ला काय होईल, चिन्ह फक्त कट होईल आणि आपल्याला फायनल उत्तर काय मिळेल, 13/2. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा जसा आक्षेप होता म्हणून मी सांगितलं 3/1 आणि 3/2. 3 काय झाली, पूर्णांक संख्या. 3/2 काय झाली, अपूर्णांक संख्या. मग हे जे चालू आहे भागणं, म्हणजे त्याला आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतोय. मग अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करताना ज्यावेळेला धनपूर्णांकाला ऋण पूर्णांकानं भागतो त्यावेळेला उत्तर काय मिळतं, ऋण पूर्णांक. ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकानं भागताना उत्तर काय मिळतं, धनपूर्णांक. बघा, पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येनं भागणे. शून्येतर, शून्य सोडून इतर, म्हणजे 1 असतील किंवा 1, 2 जे काय असतील त्याच्या पुढं, त्यावेळेला छेद काय आहे, धनपूर्णांक संख्या असावा. हा काय संकेत आहे. म्हणजेच ज्यावेळेला 7/-2 असं असतं किंवा 7/(-2) असं ज्यावेळेला असतं त्यावेळेला तुम्ही त्याला कसं कन्वर्ट करून घेतलं पाहिजे, हे चिन्ह आहे ना, हे चिन्ह वरती नेलं पाहिजे अंशामध्ये. -7/2 असं आपण म्हणतो त्याला. -11 आणि -3चं काय होणार आहे रे, नियमानुसार ऋण आणि ऋण चिन्ह काय होणार आहे, कट होऊन जाणार आहे. त्याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला, 11/3. 11 अंश छेद 3 असं देखील मिळतं.
11/3 असं देखील म्हणतो आपण त्याला. बघा, बेरीज बघितली, वजाबाकी बघितली, गुणाकार बघितला, भागाकार बघितला, सगळे नियम लक्षात आले. थोडीशी प्रॅक्टिस करा, लगेच येत नाही पहिल्याच दिवशी, थोडीशी प्रॅक्टिस करा. नियम लक्षात आले. भागाकाराचे नियम गुणाकाराच्या नियमांसारखेच आहेत का? यस, डेफिनेटली. धनाचा भागाकार काय येतो रे? डेफिनेटली धन येणार आहे. ऋणांचा भागाकार काय येणार आहे? डेफिनेटली धन येणार आहे. बघितलं ना आपण? बघा, 4/2, दोन्ही काय आहेत? धन आहेत. याचं उत्तर काय मिळालं? 2 मिळालं. -4/2 याचं उत्तर काय मिळालं? ते देखील 2च मिळालं, धन 2, बरोबर आहे. पण -4 आणि -4/2 याचं उत्तर काय मिळालं? -2. म्हणजे ह्या केसमध्ये काय आहेत? दोन्ही धन आहेत. ह्या केसमध्ये काय आहेत? दोन्ही ऋण आहेत. ह्या केसमध्ये काय आहेत? अंश ऋण आहे, छेद धन आहे. याचं उत्तर काय मिळालं? ऋणमध्ये. हेच दिलेलं आहे आपल्याला. धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार काय येतो? ऋणपूर्णांक संख्या येते. हे नियम आहेत. प्रॅक्टिस करा नियमांची थोडीशी. 96. आता हे उदाहरण बघूया आपण. -96/16, बरोबर आहे. अशा पद्धतीनं मांडलं. 16×85 16×96, म्हणजे 6नं भाग जातोय 96ला, 16नं याला भाग देऊ, त्याला उत्तर किती मिळतं? आपल्याला 6 मिळतं. चिन्ह लक्षात घ्या, एक ऋण आणि एक धन आहे. ऋण आणि धन म्हटल्यानंतर ऋण चिन्ह कायम राहतं नियमानुसार. धन आणि ऋणाचा भागाकार काय येतो? ऋण संख्या येतो, बरोबर आहे. आता 150 हे उदाहरण सॉल्व करूया आपण. -150 भागिले -25, दोन ऋण पूर्णांकांचा भागाकार काय येतो रे? धनसंख्या येतो. 25×150, म्हणजे काय आलं उत्तर? +6. इथं -6 आहे, इथं +6 आहे. फक्त नियम लक्षात ठेवा. दोन्ही ठिकाणी ऋण असतील तर उत्तर धन येणार. एका ठिकाणी ऋण असेल तर उत्तर ऋण येणार. दोन्ही ठिकाणी धन असेल तर उत्तर धन येणार. अशा अजून एक उदाहरण सॉल्व करा. कोणतं उदाहरण घेता येईल बरं? 78 आणि 65 हे उदाहरण आपण सॉल्व करूया. दोन्ही ठिकाणी धन असलेलं, अंशात पण आणि छेदात पण. बघा, 13च्या पाड्यामध्ये येतात का दोन्ही संख्या? 13×5 65, 13×78, 6/5. उत्तर काय मिळालं? धन 6/5. याच्यामध्ये ऋणचिन्ह आहे का? तिन्ही उदाहरणं बघितली आपण. हे ऋण आणि धन, हे ऋण आणि ऋण, हे धन आणि धन. नियमात झालेला बदल बघितला. इथं फक्त ऋणसंख्या ऋणचिन्ह राहील. अशा पद्धतीनं गुणाकार भागाकार पूर्णांक संख्यांच्या बाबतीत बघितलं. आपल्याला जे क्वेश्चन विचारले जातात ते पूर्णांक संख्यांवरती आणि अपूर्णांक संख्यांवरतीच फक्त विचारले जातात. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या ज्या क्रिया आहेत ना, ह्या ज्या आपल्याला आयोग विचारतं ते पूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांवरतीच विचारतं. अपरिमेय संख्या, अवास्तव संख्या अशा काय आपल्याला आयोग विचारत नाही. ते कुठं असतं? ते ज्यावेळेला आपण इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेला M1 M2 असे सब्जेक्ट असतात, कॉम्प्लेक्स नंबर वगैरे असतं ना M1मध्ये, त्यावेळेला ते लेवलचे क्वेश्चन ते आहेत. आपल्याला दर्जा कोणता आहे? पदवीचं विचारतं का? नाही विचारत. आयोग 10वीचे स्टेट लेवलचे क्वेश्चन विचारतात, स्टेट बोर्डमधले. त्यामुळं जास्त कॉम्प्लेक्स करून घेऊ नका. जेवढं सिम्प्लिफाय करता येईल ना तेवढं सिम्प्लिफाय होऊ दे. आता कोणकोणत्या संख्या बघितल्या आपण? नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या बघितल्या. मग त्याच्यानंतर काय येतं? परिमेय संख्या येतात. मग परिमेय संख्या बघायच्या आधी आपण अपूर्णांक संख्या थोड्या बघितल्या घ्या. जसं मगाशी मी उदाहरण दाखवलं तुम्हाला, 3 आणि 3. बघा, 3/1 आणि 3/2 ही तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगितली. यातली 3/1 जी आहे ना ती आहे पूर्णांक संख्या, आणि 3/2 जी आहे ना ही अपूर्णांक संख्या आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे 3ला ज्यावेळेला 1 भाग देऊ त्यावेळेला काय मिळते रे? मला पूर्ण संख्या मिळते. 3 ही पूर्ण संख्या आहे. कोणाला डाऊट आहे का 3 ही पूर्ण संख्या नाही म्हणून? पण ज्यावेळेला मी 3ला 2 भाग देतो त्यावेळेला उत्तर मला किती मिळते? 1.5. 1.5 आपण संख्यारेषेवर मांडू शकतो, पण कुणाच्या मध्ये मांडू शकतो? 1 आणि 2च्या मध्ये मांडू शकतो ना. 1 ना 2, 1 आणि 2च्या मध्ये आहे, म्हणजे ती पूर्ण झाली का? नाही झाली, म्हणजे ती अपूर्ण आहे. म्हणून तिला अपूर्णांक संख्या म्हटलं जातं. अपूर्णांक संख्या फक्त एक्सप्रेस कशी करतो? अंश आणि छेदात. ज्यावेळेला एखादी संख्या अंश आणि छेद अशा स्वरूपात मांडली जाते, छेद शून्य नसतो. दुसरी अट काय? छेद शून्य नसावा, आणि ती संख्या छेद आणि अंश आणि छेद अशा स्वरूपात मांडली जाते, त्यावेळेला ती संख्या कोणती झाली? अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्येला ज्यावेळेला मी एक्सप्रेस करतो अशा पद्धतीनं, त्यावेळेला 1.5 मला हे उत्तर मिळतं. पण 1.5 ही पूर्ण संख्या आहे का? नाही, तर ती अपूर्ण आहे, म्हणून तिला अपूर्णांक संख्या म्हटलं जातं. ही झाली आपली शाळेतली डेफिनेशन. काय येत नव्हतं म्हणून लिहायचो आपण तशी. हे सिम्प्लिफाय करून सांगतोय. नाही तर स्टँडर्ड डेफिनेशन वापरायला चालू केली की म्हणताय सर तुम्ही लईच हाय लेवलवरनं घेताय.
तसं व्हायला नको म्हणून अगदी बेसिकपासून घेतो आहे. बघा इथं थोडंसं तुम्हाला व्हेन डायग्राममधनं जास्त इलॅबरेट होईल. नैसर्गिक संख्या ह्या कशा आहेत, पूर्ण संख्यांचा भाग आहेत. पूर्ण संख्या ह्या काय आहेत, पूर्णांक संख्यांचा भाग आहेत. पूर्णांक संख्या काय आहेत, परिमेय संख्यांचा भाग आहेत. म्हणजे आपल्याला आता नवीन कॉन्सेप्ट काय आली, परिमेय संख्या आपल्याला शिकायला पाहिजे. परिमेय संख्यांमध्ये तुम्हाला ही चिन्ह दिसत आहेत का रे, 5/7, 3/4, 17/28. बघा तर इथं उदाहरण दिले, 5/4, 5/7, 3/4, वजा 17/28 आणि 2.17 अशी उदाहरणं दिलीत. मगाशी आपण बघितलं पूर्णांक संख्यांचा भागाकार. पूर्णांक संख्याचा भागाकार करताना नियम बघितले, सगळं बघितलं. आता 5/7 ही संख्या काय आहे रे, पूर्णांक संख्या आहे का अपूर्णांक संख्या आहे? ऑब्वियसली ही अपूर्णांक संख्या आहे, कारण पूर्ण संख्या म्हणजे कोणती, 5. पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, 0, धनसंख्या आणि ऋणसंख्या ह्या सगळ्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. अपार्ट फ्रॉम दॅट सगळ्या काय असतील, परिमेय संख्यांमधल्या उरलेल्या संख्या ह्या अपूर्णांक संख्या असतील. म्हणजे 5/7 काय झाली, अपूर्णांक संख्या. 3/4 काय झाली, अपूर्णांक संख्या. वजा 17/28 अपूर्णांक का झाली, तर ती अंश आणि छेदाच्या याच्यामध्ये एक्सप्रेस केली आहे आपण, आणि छेद 0 नाही आहे म्हणून त्या संख्याला काय म्हणतो आपण, अपूर्णांक संख्या. मग अशा अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या ह्या सगळ्या एकत्रित समूहाला काय म्हटलं जातं, परिमेय संख्या असं म्हटलं जातं. परिमेय संख्येलाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, रॅशनल नंबर्स. आपण म्हणतो बघा रॅशनल थॉट्स, इरॅशनल थॉट्स, ते म्हणजे हे. रॅशनल म्हणजेच काय, पूर्ण, परिपूर्ण. रॅशनल म्हणजेच काय, परिपूर्ण. रॅशनल थॉट्स असतात ना, इरॅशनल थॉट्स मांडू नका. आपण म्हणतो एखादा जास्त विद्रोही असतो किंवा जास्त तो सांगतो, इरॅशनल होऊ नका असं आपण म्हणतो. रॅशनल म्हणजेच कोणते, परिपूर्ण किंवा परिमेय. परिमेय त्यालाच काय म्हटलं होतं, रॅशनल नंबर्स. काय येईल याच्यामध्ये, नैसर्गिक संख्या 0 आणि ज्या तुमच्या नैसर्गिक संख्यांची विरुद्ध संख्या म्हणजे ऋणसंख्या यांचा समूह कोणता आला, पूर्णांक संख्याचा समूह. त्या पूर्णांकामध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीच्या अपूर्णांक संख्या येतात, 7/11, 2/5, 1/7, 7/11, 2/5, 1/7, त्या अपूर्णांक संख्या, पूर्णांक आणि अपूर्णांकांचा समूह, तो समूह म्हणजे कोणता, परिमेय संख्यांचा समूह. तेच म्हटलंय. 4ला आपण अशा पद्धतीने मांडू शकतो का रे, 4ला अंश आणि छेदाच्या बाबतीत एक्सप्रेस करू शकतो का, येस डेफिनेटली. 4ला आपण अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो का, 12/3 किंवा 12/3 करू शकतो ना. म्हणजे पूर्णांक संख्याला आपण ज्यावेळेला अंश आणि छेदाच्या रूपात, बघा अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येतं का, डेफिनेटली लिहिता येतं. बघा पूर्णांक संख्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतं. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, 3/1 ही काय पूर्णांक संख्या, याचं उत्तर काय मिळालं, 3. पण 3/2 याचं उत्तर काय मिळतं आहे, 1.5. म्हणजे मी काय सांगितलं, ही पूर्णांक संख्या आहे पण ही अपूर्णांक संख्या आहे. हा फरक लक्षात घ्या. इथं 3 काय दिसतंय, पूर्ण दिसतंय. हे 1.5 म्हणजे 1 आणि 2च्या मधलं आहे म्हणून ते अपूर्णांक आहे. म्हणजे पूर्णांक संख्या आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात मांडता येतात का, येस डेफिनेटली मांडता येतात. पूर्णांक संख्या ही अंश आणि छेदाच्या रूपात मांडली, पण हे सोडून पण अजून उरलेल्या संख्या आहेत अपूर्णांक संख्या. ह्या सगळ्या संख्या एकत्र येऊन परिमेय संख्या मिळाल्या आपल्याला. फक्त अट काय पाहिजे आपल्याला, छेद हा 0 कधीही नसावा. छेद ही शून्येतर संख्या असावी. छेद ही काय असावी, शून्येतर पूर्णांक संख्या असावी. असा समूह म्हणजे आपल्याला परिमेय संख्याचा समूह. शिकायचं काय आपल्याला याच्यामध्ये, पूर्णांक संख्यांवरती होणारा जो क्रिया, मूलभूत क्रिया, गणित म्हणजे आपलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर त्यांचे बेसिक फंक्शन्स आहेत ते आपल्याला शिकायचे. लक्षात घ्या, इथं आपल्याला एक सारणी कंप्लीट करायची आहे. -3 ही नैसर्गिक संख्या आहे का रे, नाही. पण -3 ही पूर्णांक संख्या आहे का, येस डेफिनेटली -3 ही पूर्णांक संख्या आहे. -3 ही परिमेय संख्या आहे का, डेफिनेटली -3 ही परिमेय संख्या आहे. मग आता 3/5 ही नैसर्गिक संख्या आहे का, 3/5 ही नैसर्गिक संख्या असू शकते का रे, नाहीच ना. नैसर्गिक संख्या चालू कुठं होतं, 1 पासून पुढे चालू होतात. मग इथं छेदात 5 आहे म्हटल्यानंतर नैसर्गिक संख्या ही काय, 3/5 ही नैसर्गिक संख्या असेल का, नाही. पूर्णांक संख्या आहे का, प्रश्नच येत नाही पूर्णांक संख्या असायला. परिमेय संख्या आहे का, हो यस डेफिनेटली 3/5 ही परिमेय संख्या आहे. -17 नैसर्गिक संख्या आहे का, नाही. ही ऋण आहे त्यामुळे नैसर्गिक नाही. पूर्णांक आहे का, हो पूर्णांक आहे. त्यानंतर -17 ही परिमेय आहे का, यस डेफिनेटली परिमेय आहे. 5/11 नैसर्गिक आहे का, नाही. पूर्णांक आहे का, नाही. परिमेय आहे का, यस डेफिनेटली परिमेय आहे. 5 पूर्णांक आहे का, यस डेफिनेटली सर. परिमेय आहे का, डेफिनेटली.
आता त्याच्यानंतर आपल्याला अपरिमेय शिकायचं आहे, म्हणजे परिमेय सोडून उरलेले जे असतात त्या अपरिमेय. मग लगेच तुम्ही म्हणाल सर असं कसं, अजून वास्तव संख्या आपल्याला शिकायच्या आहेत, अवास्तव आहेत. मग त्या वास्तव संख्यांचे दोन प्रकार पडतात, एक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आपण मगाशी परिमेय संख्या बघितल्या, या परिमेय सोडून उरलेल्या ज्या संख्या असतात वास्तव संख्यांमधल्या त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. ही झाली बेसिक डेफिनेशन, गावठी डेफिनेशन. मग एक्झॅक्टली प्रॉपर डेफिनेशन काय ते आपण बघूया. आतापर्यंत जे काही शिकलो आपण त्याचं थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊया आपण. बघा, नैसर्गिक संख्यांचा समूह धनसंख्या, त्याच्यात शून्याची ॲडिशन केली, पूर्ण संख्यांचा समूह मिळाला. त्याच्यात ऋण संख्यांची ॲडिशन मिळाली, काय मिळाला, पूर्णांक संख्यांचा समूह मिळाला. त्याच्यामध्ये पूर्णांक संख्यांमध्ये अपूर्णांक संख्यांची ॲडिशन केली, अपूर्णांक संख्यांची ॲडिशन केली, आपल्याला परिमेय संख्यांचा समूह मिळाला. परिमेय संख्यांच्या समूहाची डेफिनेशन काय, ज्या संख्या अंश आणि छेदाच्या रूपात, अंश आणि छेद म्हणजे m/n म्हणजेच काय, अंश आणि छेद, हा वरचा अंश खालचा छेद अशा स्वरूपात ज्या वेळेला असतात त्या संख्यांना काय म्हटलं तर परिमेय संख्या. फक्त अट काय आहे, जो छेद आहे तो शून्य नसावा, कधीही शून्य नसावा. शून्य तर संख्या, शून्य सोडून बाकीच्या संख्या. मग ह्या दोन परिमेय संख्यांच्या मध्ये अगणित अपरिमेय संख्या असतात. फक्त स्टेटमेंट लक्षात घ्या, त्याला जास्त इलॅबोरेट करण्यात आपण वेळ घालवायला नको. बघा, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य अपरिमेय संख्या असतात. ते कसं आहे ते मी दाखवतो थोड्या वेळानं तुम्हाला, फक्त इथे लक्षात फक्त ठेवा. दोन परिमेय संख्यांच्या मध्ये असंख्य अपरिमेय संख्या असतात. आता आपल्याला शिकायचं काय असतं, परिमेय संख्यांमधला क्रमसंबंध. ज्या काय रॅशनल नंबर्स आहेत ना, त्या रॅशनल नंबर्समधला लहान मोठेपणा किंवा त्यांचा चढता क्रम उतरता क्रम असा आयोग प्रश्न विचारतोय. 21च्या प्रीला विचारलेला बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय विचारलं हेच माहीत नव्हतं, त्यामुळे कसं सॉल्व्ह करणार. आता लक्षात घ्या, आपल्याला माहीत आहे संख्या रेषेवरची उजवीकडची संख्या ही डाव्या संख्येपेक्षा मोठी आहे, हे आपल्याला माहीत आहे, हेच इथं दिलं आहे. पण परिमेय संख्याचा अंश आणि छेद ज्यावेळेला आपण त्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणतो, शून्य तर म्हणजे शून्य सोडून कोणत्याही संख्येने ज्यावेळेला गुणतो त्यावेळेला संख्या काय होते, बदलते का. मग आता तुम्ही काय म्हणाल, समजा सर इथं 5/3 दिलं आहे, 5/3ला मी 4नं गुणलं, याचं उत्तर किती आलं, 20/12. सर मग इथं 5/3 होतं आणि इथं 20/12 आलं. सर मग इथं तर संख्या बदललेल्या दिसतात, असं तुम्ही म्हणाल. इथं 5/3 दिलं होतं, इथं 20/12 आलं, म्हणजे संख्यांमध्ये बदल झालेला दिसतोय असं तुम्ही म्हणाल. पण ज्यावेळेला ती 20/12ला ज्याला आपण अजून म्हणजे त्याला अजून सिम्प्लिफाय करू, ज्यावेळेला त्याचं अजून रूपांतर करू कशामध्ये, स्मॉलर फॅक्टर्समध्ये, त्यावेळेला आपल्याला उत्तर किती मिळतं, 5/3. मग 5/3 आणि 20/12 हे काय झाले, सममूल्य अपूर्णांक झाले. म्हणजे आपल्याला अजून काय शिकायची आवश्यकता आहे, अपूर्णांक शिकायची आवश्यकता आहे. म्हणजे ह्याच्यानंतर आपल्याला टॉपिक कोणता शिकायचा आहे, अपूर्णांक शिकायचा आहे. म्हणजे 5/3 आणि 20/12 हे काय झाले, सममूल्य अपूर्णांक. हे सममूल्य अपूर्णांक झाले. मग आपल्याला शिकायचं आहे काय की दोन अपूर्णांकांचा, दोन परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणे. आता इथं दिलंय काय, 5/4 आणि 2/3 यांचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. काय करू शकतो आपण, दोन्ही अपूर्णांकाला एकाच संख्येनं म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणायचं. कोणतीही संख्या घ्या, ती समजा मी 4 घेतली, काय उत्तर मिळतं रे मला, 5 × 4 किती आलं, 20. 4 × 4 किती आलं रे, 16. 2 × 4 किती आलं, 8. 3 × 4 किती आलं, 12. ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, 20/16 आणि 8/12 हे मला काय मिळाले, हे काय झाले, मला नवीन अपूर्णांक मिळाले. मग हे अपूर्णांक मिळाले त्यामुळं ह्याचं उत्तर आपण थोडंसं याला अजून सिम्प्लिफाय करूया. 16 × 16, 4 उरले, 16 × 2 = 32. ओके, 16 × 2 = 32, 8 उरले, 16×5 = 80. ओके, ह्याचं उत्तर किती आलं, 1.25. आता याचं किती येतं बघूया, 12×5 = 12, 12×7 = 84, 12×5 = 60, 12 संग 72, 8 उरले, 12×7 = 84, 12×5 = 60, 12 संग 72, म्हणजे याचं उत्तर किती येते, 0.66. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं, 1.25 हा काय आहे, 0.66 पेक्षा मोठा आहे.
म्हणजे ह्या दोन अपूर्णांकामधला मोठा अपूर्णांक कोणता आला? 5/4 हा अपूर्णांक मोठा आहे कोणापेक्षा? याच्यापेक्षा. हे फक्त आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा होता. ह्याच्यासाठी आपण बघितलं दोन्ही अपूर्णांकांना एकाच संख्येनं गुणून बघितलं. ह्याचं उत्तर मिळालं 20/16, याचं उत्तर मिळालं 8/12. ह्याला सिम्प्लिफाय केलं, भाग दिला, अंशाला भाग दिला छेदानं, त्याला मला 1.25 उत्तर मिळालं. याचं उत्तर मिळालं 0.66. म्हणजे मला लक्षात आलं 1.25 हे 0.66 पेक्षा मोठं आहे. त्यामुळं 2 चिन्ह असणारं मोठ्या संख्येकडं, 1 तोंड असणारं लहान संख्येकडे चिन्ह दिलं. फक्त याच्यात शिकायचं काय? लहान मोठेपणा ठरवणे. ते कसं थोडंसं नियमांचा आधार घेऊन आपण समजून घेऊया काय पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. बघा, तुलना करायची आपल्याला. आता परिमेय संख्यांची तुलना करताना मला थोडंसं तुम्हाला अपूर्णांक टॉपिक मी मगाच्या स्लाईडपासून म्हणतोय, थोडीशी अपूर्णांकाची ओळख असणं आपल्याला गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. 7/9 आणि 4/5 हे अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडले. थोडीशी अपूर्णांकाची ओळख असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं बाजूला ठेवून आपण अपूर्णांकाकडे येऊया. आता अपूर्णांकांची ओळख करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला काय डेसिमल म्हणजे दशांश रूप शिकायचं, अपूर्णांकांचं दशांश रूप. आता मगाच्या 2 स्लाईड मी स्किप केल्या, त्या आपण कशामध्ये घेतोय? अपूर्णांकामध्ये घेतोय, बरोबर आहे. अपूर्णांक तुम्हाला जोपर्यंत व्यवस्थित माहीत असणार नाही तोपर्यंत त्या स्लाईड्समधले जे काही सांगितले तुम्हाला पटकन समजणार नाही. थोडंसं आपण परिमेय संख्यांच्या डेसिमल जे रूप आहे, दशांश रूप आहे, त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. बघा, परिमेय संख्यांच्या अंशाला छेदाने बघताना काय करतो आपण? दशांश अपूर्णांकांचा वापर केला. दशांश अपूर्णांक म्हणजे कोणते रे? दशांश म्हणजे जिथं शून्य येतो. आता 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, हे सगळे काय झाले? छेद काय झाले? शून्य असणारे छेद आले. तुम्ही म्हणाल सर नुसता शून्य घेतला तर चालतो का? अरे नाही, डेफिनेशनमध्ये सांगितले स्पष्ट. m/n स्वरूपात ज्यावेळेला आपण मांडतो, अंश आणि छेद स्वरूपात मांडतो, त्यावेळेला छेद हा कधीही शून्य नसू नये, म्हणजे शून्य सोडून बाकीच्या संख्या असाव्या. मग शून्य सोडून बाकीच्या संख्या म्हटल्यानंतर शून्य येणार नाही, पण त्या संख्येमध्ये शून्य असावं. मग त्या संख्येमध्ये शून्य असावं अशा संख्या कोणत्या? 10, 100, 1000, 10,000 अशा संख्या. हे सगळे छेद कोणते झाले? दशांश अपूर्णांकाचे छेद झाले. हेच आपल्याला गणितामध्ये वापर करायचा आहे. आता थोडंसं लक्षात घ्या, 7/4 हा अपूर्णांक आहे, त्याला आपण सॉल्व्ह करूया. आवर्ती रूप आणि अनावर्ती रूप काय असतं हे आपल्याला समजून जाईल. बघा, 7/4 हा काय अपूर्णांक आहे. अपूर्णांकाला सिम्प्लिफाय करूया आपण. याला अंशाला छेदानं भाग देतोय, त्यावेळेला उत्तर काय मिळतं हे लक्षात घ्या. 7ला 4नं भाग दिला, ओके, 4 × 4, 3 उरले, पुढचे 0, 7 × 28, 2 उरले, पुढचे 0, 4 × 25, ज्याचं उत्तर डेफिनेटली मला किती मिळालं? 1.45. म्हणजे अशी संख्या, असा अंश आणि छेद, ज्या अंशाला छेदानं भाग दिल्यानंतर मला उत्तर मिळतं, कन्फर्म उत्तर मिळतं. कन्फर्म हा लक्षात घ्या, इथं हे चिन्ह लक्षात घ्या. हे चिन्ह काय आहे? बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्ह म्हणजे ह्या 2 संख्या बरोबर आहेत. ज्याला कन्फर्म उत्तर मिळतं, त्या कन्फर्म उत्तराला म्हणजे भागाकार काय झाला? पूर्ण झाला. म्हणजेच काय झालं? भागाकार पूर्ण झाला म्हटलं ह्याच्यामध्ये जी क्रिया आहे तीच थांबली का? यस, डेफिनेटली थांबली. भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. म्हणजे हा जो दशांश रूप आहे, या दशांश रूपाला काय म्हटलं जातं? खंडित दशांश रूप असं देखील म्हटलं जातं. आता अखंडित दशांश रूप काय आहे ना, ते पण आपण बघून घेऊया. अखंडित दशांश रूप पण आपण बघूया. 2 उदाहरणं घेतोय. 7/4चं उदाहरण घेतलं, भागाकार पूर्ण झाला. पण ज्यावेळेला 7/6चं उदाहरण आपण ज्यावेळेला घेतोय, 7/6 भाग द्यायला चालू करा रे. 7 × 7 उरला किती? 1 उरला, म्हणजे पुढचा 0, 10 झाले. 6 × 6 उरले किती? 40. 40. मग 6नं भाग दिला, 6 × 6 = 36, परत 4 उरले, 40. 6 × 6 = 36, परत 4 उरले, 6 × 6 = 36. मग असं काय होतंय? 6 रिपीट n टाइम्स रिपीट होतोय. 6 n टाइम रिपीट होतोय, म्हणजे 1.16 आणि त्याच्यावरती हे चिन्ह. का चिन्ह असं दिलं जातं? तर 6 हा n टाइम्स येतो
अनलिमिटेड टाईम्स येतो, इन्फायनाईट टाईम्स येतो. मग इन्फायनाईट टाईम वाचवायसाठी आपण काय देतो, हे जे चिन्ह देतो हे चिन्ह आहे आवर्ती रूपाचं. आवर्ती म्हणजे रिपिटेशन होतं आहे, म्हणून चिन्ह काय दिलं जातं, हे आवर्तीचं चिन्ह दिलं जातं आहे. अशा स्वरूपात ज्या वेळेला मांडणी होते त्यावेळेला त्या मांडणीला काय म्हटलं जातं, ही अखंड आवर्ती स्वरूप. हे स्वरूप कसं झालं, अखंड आवर्ती स्वरूप. वरचं उदाहरण काय आहे, खंडित आवर्ती स्वरूप आहे, खंडित स्वरूपाचं आहे, आवर्ती नाही ते खंडित स्वरूपाचं उदाहरण आहे. आणि हे कसं आहे, अखंडित आवर्ती स्वरूपाचं उदाहरण आहे. फरक लक्षात आला दोन उदाहरणामधला, खंडित आणि अखंडित. दोन्ही काय आहेत, दशांश रूप आहेत. एक खंडितचं उदाहरण बघितलं आपण आणि दुसरं अखंडितचं उदाहरण बघितलं. आता ह्या उदाहरणामध्ये, खालच्या उदाहरणामध्ये लक्षात येईल तुम्हाला, 5/6ला ज्यावेळेला भाग घालवतो त्यावेळेला उत्तर किती मिळतं, 0.83 n टाईम्स आहे. 3 किती वेळेला आहे, अनलिमिटेड टाईम्स आहे. म्हणजे हे कशाचं उदाहरण झालं, अखंडित. बघा, हे अखंडित आवर्ती दशांशाचं रूपांतर झालं. 5/6ला ज्यावेळेला भाग घालवतो, घालून बघा तुम्ही, 5/6ला भाग घालून बघा, त्यावेळेला ज्यावेळेला सॉल्व्ह कराल त्यावेळेला अशा पद्धतीचा आकडा तुम्हाला मिळतो. म्हणजे 3 काय झालेलं, रिपीट झालेलं दिसतोय. हे रिपिटेशन टाळायसाठी काय केलं जातं, 3 वरती असं टिंब दिलं जातं किंवा डॅश मारली जाते. ती डॅश म्हणजेच काय, आवर्ती, अखंडित आवर्ती स्वरूपाचं चिन्ह आहे असं म्हटलं जातं. याच्यात शिकायचं काय, फक्त आपल्याला खंडित आणि अखंडित काय आहे हे बेसिक घेतोय आपण. त्याच्यानंतर अपरिमेय संख्या. आपण अपरिमेय संख्या बघतोय. बघा, परिमेय संख्यांव्यतिरिक्त संख्यारेषा होती. सगळ्यात पहिल्यांदा आपण संख्यारेषा बघितली. त्या संख्यारेषेवरती वेगवेगळ्या संख्या मांडल्या होत्या. त्या सगळ्या संख्या काय आहेत रे, परिमेय संख्याच आहेत ना. त्या परिमेय संख्या सोडून पण अजून अशा संख्या आहेत, अपरिमेय संख्या, की ज्या संख्यारेषेवरती आहेत. सगळ्या वास्तव संख्या ह्या संख्यारेषेवरती मांडता येतात. हे स्टेटमेंट लक्षात घ्या. हे स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या सगळ्या संख्या असतील त्या संख्यारेषेवर मांडता येतात ना, त्या सगळ्या संख्या म्हणजे वास्तव संख्या. हे स्टेटमेंट लक्षात घ्या. मग थोडंसं प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या जाणून घेताना थोडासा प्रॉब्लेम होतोय. आता पाय ही जी संख्या आहे ना, पाय ही संख्या परिमेय संख्या आहे का अपरिमेय संख्या आहे, हा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. पाय ही परिमेय आणि अपरिमेय. अजून थोडंसं इलॅबोरेट करू का मी, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या अजून कोणत्या व्यवस्थित समजावून घेता येईल माहिती आहे का. बघा, मगाशी आपण उदाहरण बघितलं 7/6चं बघितलं, आणि कशाचं उदाहरण बघितलं, 7/4चं बघितलं. 7/6ला ज्यावेळेला मी भाग घालवतो, थोडंसं काळजीपूर्वक बघा बरं का ह्याच्याकडं. हा थोडासा कन्फ्युजनचा पार्ट आहे. ज्यावेळेला 7/6ला भाग घालवतो त्यावेळेला उत्तर मला किती मिळतं रे, 1.666 असं मिळतं. म्हणजे याचंच मी उत्तर असं कसं लिहू शकतो, 1.6 असं लिहू शकतो, 1.16 सॉरी. 7/4ला मी ज्यावेळेला भाग घालवतो त्यावेळेला मला उत्तर किती मिळतं, ओके, 7×4 = 28, 1.45. आता काळजीपूर्वक बघा, दोन गोष्टींकडे काळजीपूर्वक बघा. थोड्याशा मी संख्या मांडतो. आता एक स्टेटमेंट मी म्हणतोय, ह्या संख्यांची उत्तरं मला डेफिनेटली माहीत आहेत. म्हणजे हा जो स्क्वेअर रूट आहे, तर स्क्वेअर रूट ज्यावेळेला मी सॉल्व्ह करू त्यावेळेला मला जे उत्तर मिळतं आहे त्यावेळेला जर ते उत्तर पूर्ण असेल तर त्या पूर्ण संख्येला मी काय म्हणू शकतो, परिमेय संख्या म्हणू शकतो. पण त्या स्क्वेअर रूटचं ज्यावेळेला मी उत्तर काढू ते मला जर पूर्ण मिळत नसेल ना, तर ती अपरिमेय संख्या. मग हे कसं अजून थोडंसं सांगू शकतो बघा आपण व्यवस्थित, हे लक्षात घ्या. मी उदाहरण काय दिलं तर याचं उत्तर किती येईल रे मित्रांनो, परफेक्टली 2 येईल. पण याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर नक्की सांगू शकतो का मी, 2 आणि 3च्या मध्ये येईल. कारण हा जो स्क्वेअर रूट, 8चा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. 8चं वर्गमूळ म्हणजेच काय,
2चा वर्ग आणि म्हणजे 2 आणि 3 ह्याच्यामधली संख्या असणार आहे. मग ही 2 आणि 3 मधली संख्या आहे. हे आपण नक्की सांगू शकतो का 2 आणि 3 मधली संख्या कोणती तरी आहे. हे 8चं ज्यावेळेला स्क्वेअर रूट ज्यावेळेला आपण काढू त्यावेळेला 2 आणि 3 मधली कोणती तरी संख्या असेल. पण आपण नक्की सांगू शकतो का नाही. मग नक्की सांगू शकत नाही याच्यासाठी आपण गणितात चिन्ह कोणतं वापरतो रे ॲप्रॉक्झिमेशनचं चिन्ह वापरतो. बघा चिन्ह कोणतं वापरतो ॲप्रॉक्झिमेशनचं चिन्ह वापरतो. बरोबर आहे. हे ॲप्रॉक्झिमेशनचं चिन्ह काय सांगतं माहिती आहे का ह्या 8च्या वर्गमुळाची किंमत मी नक्की सांगू शकत नाही. मग ही ज्या संख्येची म्हणजे ज्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे त्याचं उत्तर आपल्याला निश्चित सांगता येत नसेल ना ती संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. ही आपली एक ज्यांना अगदी समजत नाही डेफिनेशननुसार त्यांच्यासाठी मी समजावून सांगतोय. अजून थोडंसं काय सांगता येईल. 9चं आपल्याला वर्गमूळ काढायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 9चं किती आहे 3 आहे. पण तेच मी तुम्हाला जर 10चं काढायला सांगितलं तर त्याचं उत्तर किती येईल 3 आणि 4च्या दरम्यान येईल. बघा 3 आणि 4च्या दरम्यान येईल. नक्की सांगू शकतो का आपण नाही. 3 आणि 4च्या दरम्यान कुठंतरी आहे म्हटलं तर हे काय झालं ॲप्रॉक्झिमेट आन्सर झालं ना. ॲप्रॉक्झिमेटली 3 आणि 4च्या मध्ये काहीतरी येतं म्हणजे 10चं वर्गमूळ ही काय झाली अपरिमेय संख्या. ही काय झाली अपरिमेय संख्या. ह्या दोन संख्या कोणत्या आहेत बघा ह्या दोन संख्या काय आहेत ह्या दोन संख्या परिमेय संख्या आणि ह्या दोन संख्या काय झाल्या अपरिमेय संख्या. हा फरक आहे. हा फरक लक्षात घ्या फक्त. अजून त्याला अजून जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं कसं सांगता येईल की जेव्हा एखादी अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाला ज्यावेळेला आपण कन्वर्ट करू त्यावेळेला त्याचं उत्तर तुम्हाला खंडित आवर्ती स्वरूपात मिळतंय. खंडित आवर्ती स्वरूपात मिळतंय ना त्यावेळेला त्याला काय म्हणू शकतो आपण परिमेय संख्या म्हणू शकतो. पण तेच उत्तर जर तुम्हाला अखंडित आवर्ती स्वरूपात मिळायला चालू झालं तर ती संख्या कोणती झाली अपरिमेय संख्या. हे देखील लक्षात घ्या. मग आपण बघितलं स्क्वेअर रूट ऑफ 2. मग स्क्वेअर रूट ऑफ 2 काय येणार आहे अपरिमेय संख्या. कारण त्याचं उत्तर निश्चित सांगू शकतो का आपण नाही सांगू शकत. बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ 2 काय झाली अपरिमेय संख्या झाली. तसंच पायचं उदाहरण बघा. पायची किंमत किती तर मित्रांनो पायची किंमत आपण वापरताना 3.14 वापरतो पण ती ज्यावेळेला तुम्ही भागाकार ॲक्च्युअलीमध्ये द्याल त्यावेळेला त्याचं उत्तर बरंच काहीतरी मिळतं. ते आपण उदाहरण बघूया. याच्यामध्ये पायचं देखील बघून घेऊया आपण. बघा पायची किंमत किती आहे ते बघूया आपण जरा. पायची किंमत 3.14च्या पुढं काहीतरी आहे म्हणजे ती थोडीशी तुम्ही बघा. ती तुम्हाला किंमत मिळेल आणि त्याच्यामधल्या संख्या देखील तुम्हाला लक्षात येतील. त्या संख्या बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पाय ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय. तर पाय ही डेफिनेटली अपरिमेय संख्या आहे. पण 3.14 किंवा 22.7 हे त्याचं जे आपण व्यवहारातलं रूपांतर वापरतो त्या संख्या काय आहेत तर त्या परिमेय संख्या आहेत. हा फरक लक्षात घ्या. बघा 22.7 आणि 3.14 हे पायसाठी घेतलेल्या ज्या किमती आहेत ना या किमती मात्र परिमेय संख्या आहेत. आणि पायची ओरिजिनल जी किंमत आहे ज्यावेळेला आपण भाग घालवू त्यावेळेला जी मिळणारी संख्या आहे ना ती मात्र अपरिमेय संख्या आहे. हे लक्षात घ्या. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की बाबा पाय नेमकं काय आहे. पाय ही संख्या अपरिमेय आहे पण पायचं व्यवहारातलं रूपांतर 3.14 किंवा 22.7 ह्या काय आहेत परिमेय संख्या आहेत. मग आता वास्तव संख्या म्हणजेच काय ज्या संख्या रेषेवरती बिंदूंनी दाखवता येतात त्या सगळ्या संख्यांना काय म्हटलं जातं वास्तव संख्या म्हटलं जातं. बरोबर आहे. सर्व परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवतो म्हणजे सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या झाल्या. अपरिमेय संख्या देखील वास्तव संख्या झाल्या. हेच म्हटलं इथं सर्व परिमेय संख्या काय आहेत वास्तव संख्या आहेत. सर्व अपरिमेय संख्या देखील काय आहेत वास्तव संख्या आहेत. बरोबर. 2 काय स्क्वेअर रूट ऑफ 2 काय झाली अपरिमेय संख्या. 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपरिमेय संख्या. ह्या सगळ्या काय झाल्या अपरिमेय संख्या. आपण बघितल्या अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या ह्या आपण वापर कशाचा करायला लागतो आपल्याला. आपण रेग्युलर काढू शकतो का असं कॅल्क्युलेशन करून तर नाही. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागतो. म्हणजे कॅल्क्युलेटरच्या साह्यानं ज्याची किंमत आपल्याला मिळते ना
त्या सगळ्या अपरिमेय संख्या असं देखील आपण म्हणू शकतो. कॅल्क्युलेटरचा वापर करून आपण ज्या संख्येची उत्तर काढतो त्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. मग आता ह्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या ह्या कशाचा भाग आहेत रे? वास्तव संख्यांचा भाग आहे. हे स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 5 ह्या संख्या रेषेवर दाखवता येतात का? डेफिनेटली दाखवता येतात. मग ज्या संख्या रेषेवर बिंदून दाखवता येतात त्यांना वास्तव संख्या म्हणतात. बरोबर. वास्तव संख्या ही परिमेय संख्या आहे, पण प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या आहे का? नाही. प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या आहे हे स्टेटमेंट जर तुम्हाला दिलं परीक्षेत, प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या आहे का? नाही. वास्तव संख्यांमध्ये दोन भाग आहेत ना, एक परिमेय आणि अपरिमेय. त्यामुळे प्रत्येक वास्तव संख्या परिमेय संख्या असेलच का? नाही ना, अपरिमेय देखील असू शकते. बरोबर आहे. मग अपरिमेय संख्यांची उदाहरणं कोणती? स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, हे मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2, पाय, 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 हे सगळ्या अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्यांची दशांश रूपातली मांडणी जसं आपण मगाशी बघितलं. मग आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 2 काढायचा होता. जसं आपण मगाशी बघितलं स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 2 ची किंमत किती आली? हा एवढा सगळा भागाकार करून आपण स्क्वेअर रूट ऑफ 2 ची किंमत काढली, त्याला ती मिळाली 1.414141, म्हणजे अशी काहीतरी किंमत मिळते. ही किंमत याच्यामध्ये रिपिटेशन दिसतंय का तुम्हाला? आवर्ती स्वरूपाचं रूपांतर दिसतंय का? नाही. ही खंडित पण होते का? तर कुठं खंडित पण होत नाही बघा. ही कंटिन्युअस पुढे जाते. त्यामुळे ही परिमेय संख्या आहे का? नाही, ही अपरिमेय संख्या आहे. स्क्वेअर रूट ऑफ 3 याचं उत्तर किती मिळालं मला? 1.732. 1.732 ही काय झाली? परिमेय संख्या आहे का? नाही, अपरिमेय. डेफिनेटली अपरिमेय. याच्यामध्ये कुठं मला खंडित स्वरूपाचा अपूर्णांक मिळाला का? म्हणजे खंडित स्वरूपाचं दशांश स्वरूप मिळालं का? किंवा जसं आपण मगाशी बघितलं 4/3चं ज्यावेळेला उत्तर आपण काढलं 1.33. बरोबर आहे. 1.3 मध्ये हे उत्तर मला मिळालं, किंवा मी 4/5चं ज्यावेळेला भागालो त्यावेळेला मला उत्तर किती मिळालं? 0.8. बरोबर आहे. 0.8 उत्तर मिळालं म्हटल्यानंतर हे खंडित झालं ना, खंडित दशांश स्वरूप झालं. याच्यानंतर पुढं काय आहे का? नाही. असं नसता इथं काय असे पुढं कंटिन्युअस अजून संख्या मिळत जातील. मग अशा संख्या ज्यावेळेला कंटिन्युअस मिळत जातात ना, ते सगळं कशाचं उदाहरण आहे? अपरिमेय संख्यांचं उदाहरण. लक्षात घ्या, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2 हे डेफिनेट ज्याचा आन्सर आहे त्या सगळ्या परिमेय संख्या. पण स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे ज्याचं उत्तर नक्की सांगू शकत नाही त्या सगळ्या संख्या अपरिमेय संख्या. एवढं बेसिक लक्षात घ्या, बाकी सगळं विसरून जावं. ज्याचं उत्तर नक्की काढता येतं त्या सगळ्या परिमेय संख्या, आणि ज्याचं उत्तर ॲप्रॉक्सिमेट येतं त्या सगळ्या अपरिमेय संख्या. एवढंच लक्षात ठेवा, बाकी सगळं जाऊ दे. हेच म्हटलंय बघा, भागाकारातलं दशांश अंकांच्या पुढची संख्या म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, त्याचं उत्तर आहे का? ते संपलंय का? अजून भागाकार पूर्ण झालाय का? त्याचं नक्की निश्चित भागाकार येतोय का? नाही आहे. म्हणजे भागाकारातल्या पुढील अंकांची संख्या काय? संपते का? नाही संपत. अनंत अंकांचा क्रम मिळतो, अगदी अनंत अंकांचा आपल्याला क्रम मिळतो. हा क्रम ठराविकतेनं रिपिटेशन होतोय का? जसं आपण 1.33 म्हणजे असं रूप बघितलं बघा, हे आवर्ती रूप बघितलं. 1.33ला आपण कसं मांडू शकतो? 3 3 3 3 म्हणजे 3 ही संख्या फिक्स येते. 3 ही संख्या फिक्स आहे. मग 3 ही संख्या फिक्स आहे म्हटल्यानंतर आपण ह्याला कसं मांडू शकतो? आवर्ती स्वरूपात मांडू शकतो. मग त्या संख्येचं उत्तर फिक्स पण नाही आहे, म्हणजे 2 पॉसिबिलिटी सांगितल्या. मग अशी काय? स्क्वेअर रूट ऑफ 4चं उत्तर डेफिनेटली 2 येणार आहे. ज्याचं उत्तर नक्की मिळतंय ती संख्या, आणि ज्याचं उत्तर आवर्ती स्वरूपात मिळतंय ती संख्या. अशा 2 संख्या काय झाल्या? परिमेय संख्या. आणि हे सोडून उरलेल्या सगळ्या संख्या ज्याचं उत्तर ॲप्रॉक्सिमेटमध्ये मिळतंय, त्याचं उत्तर अशा स्वरूपात मिळतं की ज्या संख्या कधी संपत नाहीत, त्या सगळ्या संख्या अपरिमेय संख्या. बरोबर. आता गुणधर्म बघा, अपरिमेय संख्यांचे गुणधर्म बघायचे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांची बेरीज कधी पण काय असणार आहे? अपरिमेय संख्या असणार आहे. परिमेय आणि अपरिमेयची बेरीज कधी पण काय असणार आहे? बेरीज आणि वजाबाकी. बघा, बेरीज आणि वजाबाकी कधी असणार आहे? किती उत्तर काय मिळेल आपल्याला? अपरिमेय संख्याच मिळेल. परिमेय आणि अपरिमेयची बेरीज किंवा वजाबाकी काय मिळेल आपल्याला? अपरिमेय संख्या मिळेल. शून्येतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा गुणाकार भागाकार देखील अपरिमेय. 2 अपरिमेय संख्यांची भागाकार किंवा गुणाकार. मात्र मग इथं काय होतं? कंडिशन चेंज होते. इथं परिमेय मिळू शकतं किंवा अपरिमेय मिळू शकतं.
आता आपल्याला अपरिमेय संख्येची काय करायची आहे, आपण उदाहरण बघूया ना. उदाहरणातनं जास्त समजतं. दोन काय आहेत अपरिमेय संख्या. आता स्क्वेअर रूट ऑफ 2 ही अपरिमेय संख्या एवढं तर नक्की. याला जर भागलं तर याचा अंश आणि छेद, याचं उत्तर काय मिळतं, 1 मिळतं. एक काय झाली, परिमेय संख्या झाली. म्हणजेच दोन अपरिमेय संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार काय मिळतं, परिमेय संख्या मिळतो. आपल्या लक्षात आलं दोन अपरिमेय संख्यांचा भागाकार काय असतो, परिमेय मिळू शकतो किंवा अपरिमेय मिळू शकतो. आता तर स्क्वेअर रूट ऑफ 3 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 2, याचं उत्तर काय मिळेल, याचं उत्तर काय असणार आहे, अपरिमेय संख्या असणार आहे डेफिनेटली. एक तर ते परिमेय असू शकतं किंवा अपरिमेय असू शकतं. पण बाकीच्या केसमध्ये काय आहे, अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येची बेरीज केली, वजाबाकी केली, अपरिमेय संख्या मिळणार. शून्य तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येचा गुणाकार किंवा भागाकार, अपरिमेय संख्या. पण दोन अपरिमेय आल्या तर एकतर परिमेय संख्या मिळू शकते किंवा अपरिमेय मिळू शकते. फक्त हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, इतकं काय डीप आपल्याला जायचं नाही आहे. हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता वास्तव संख्या लक्षात घ्या. वास्तव संख्या थोडंसं प्रॅक्टिस आत्तापर्यंत शिकलेलीची. नैसर्गिक संख्या मांडतात कशानं, n हे चिन्ह आहे नैसर्गिक संख्या. शून्य ॲड केली, पूर्णांक संख्या, त्याचं चिन्ह कोणतं, W. पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स आले तुमचे, इंटिजर्स म्हणजे ऋण संख्यांचे ॲड, त्याचं चिन्ह कोणतं आहे I. नंतर परिमेय संख्या संच म्हणजे P/Q ह्या स्वरूपात, त्याच्यात पूर्णांक आले अपूर्णांक आले, त्याचं चिन्ह कोणतं Q. आता वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स, त्याचं चिन्ह कोणतं R. चिन्ह बघा NWIQR. म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या ह्या कशाचा भाग आहेत रे, पूर्ण संख्यांचा भाग आहेत. परिमेय संख्या ह्या कशाचा भाग आहेत रे, वास्तव संख्येचा भाग आहेत. अशा पद्धतीचा हा आपल्याला संख्या संच आहे. हे संख्या संच आपण अशा पद्धतीनं मांडू शकतो. आता त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे, परिमेय संख्यांचे गुणधर्म, अपरिमेय संख्यांचे गुणधर्म, करणी म्हणजे सर्ट्स आणि इंडायसेस जे असतील ते आपले, वर्गकरणींची तुलना, क्रिया आणि परिमेयीकरण, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने शिकायचं आहे. अगदी पहिल्याच लेक्चरमध्ये सगळे येईल असंही नाही, फक्त वास्तव संख्या काय आहेत हे आपण थोडंसं अजून समजून घेतलं. मग गुणधर्म बघा, परिमेय संख्यांचे गुणधर्म. जसं मी खंडित रूप आणि अखंडित रूप तुम्हाला मगाशी सांगितलं. याचं डेफिनेट उत्तर मिळतं, ज्याला भाग दिल्यानंतर डेफिनेट उत्तर मिळतं ते म्हणजे खंडित रूप. ज्याला भाग दिल्यानंतर डेफिनेट उत्तर मिळत नाही, अजून उत्तर मला मिळालेलं नाही, वाढत 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 चाललंय पुढं, ते म्हणजे कोणतं, अखंडित रूप. पण अखंडित रूपामध्ये पण काय, दोन प्रकार आहेत, एक अखंडात आवर्ती आणि अखंडित अनावर्ती, असे दोन प्रकार आहेत. मग अखंड आवर्ती म्हणजेच काय, अखंड आवर्ती म्हणजेच ठराविक काळानं तुम्हाला इथं रिपिटेशन झालेली दिसते बघा संख्यांची. इथं 47 नंतर 2 ही संख्या काय होते, रिपीट दिसते. इथं काय दिसतंय बघा, इथं ठराविक काळानंतर ही संख्या रिपीट झालेली दिसते बघा, 6, 9 बघा. मग असं रिपिटेशन होतं आहे ठराविक काळानंतर, ते म्हणजे रिपिटेशन म्हणजे अवर्ती, आणि रिपिटेशन होत नाही ते म्हणजे अनावर्ती. म्हणून हा कोणता प्रकार झाला, 2ला मी 5नं भाग घालवल्यानंतर मला काय मिळालं, फिक्स उत्तर मिळालं, कन्फर्म उत्तर मिळालं, ते काय खंडित रूप झालं. पण 17ला 36नं भाग दिल्यानंतर मला काय मिळालं, 0.47, आणि 2 काय आहे, अगदी पुढं कंटिन्युअस आहे, अनलिमिटेड आहे, त्यामुळं हे कोणतं रूप झालं, आवर्ती रूप झालं. पण डेफिनेट आहे का, 2 येतोय कंटिन्युअस, म्हणजे काय झाला, कंटिन्युअस येतोय, अखंडच आहे ना, पण 2चं रिपिटेशन होते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आवर्ती रूप, अखंडित आवर्ती. खंड झाला का 2चा, नाही, 2 कंटिन्युअस चालू आहे म्हणून तो अखंड, पण 2 रिपिटेशन येतोय म्हणून तो आवर्ती. इथं काय झालंय, 6, 9, 2, 3, 0, 7, म्हणजे ह्याचं काय झालंय, याचं उत्तर डेफिनेट मिळालंय का, नाही, म्हणजे हे उत्तर काय आहे, अखंडित. पण ठराविक काळानंतर रिपिटेशन होते म्हणून ते काय रिपीट होते म्हणून आवर्ती. अखंड आवर्ती हे खंडित रूप आणि ते अखंडित रूप. आता अखंड आवर्तीला परिमेय संख्यांमध्ये रूपांतर करणं असं देखील आपण शिकूया. त्याच्यानंतर वास्तव संख्यांचे गुणधर्म, ऋण संख्यांचे वर्गमूळ आणि परिमेय संख्येचे मूळ असं आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर परिमेय संख्यांवरच्या क्रिया, पण हे शिकताना तुम्हाला अपूर्णांक माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून मी अपूर्णांकाकडे आपण थोडंसं जाऊया. ठीक आहे, आता या चार्टकडे या थोडंसं बघा. नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर काय मिळतं,
डेफिनेटली नैसर्गिक संख्या मिळतं का रे? यस, डेफिनेटली. नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केल्यानंतर मात्र उत्तर काय मिळू शकतं? नैसर्गिक संख्या मिळू शकतं का? नाही. असं थोडीच आहे नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर नैसर्गिक संख्याच मिळेल. तेच दिलं आहे ना, 7 आणि 10. 7 आणि 10ची वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय मिळतं? -3. -3 ही नैसर्गिक संख्या आहे? नाही. नैसर्गिक संख्या नाही आहे ना ती. ती पूर्णांक संख्या आहे. -3 म्हटल्यानंतर नैसर्गिक संख्यांची ज्यावेळेला वजाबाकी करू त्यावेळेला नैसर्गिक संख्याच मिळतील का? नाही. पॉसिबिलिटी पूर्णांक संख्या देखील मिळायची आहे. पण नैसर्गिक संख्येचा गुणाकार केल्यानंतर मात्र नैसर्गिक संख्या मिळेल का? येस, डेफिनेटली. 7 आणि 10चा गुणाकार केला, 70 आला. 70 किती आली? नैसर्गिक संख्या झाली ना. 7 गुणिले 10 70. 70 काय झाली? नैसर्गिक संख्या आली. आता 3 आणि 5, 3ला 5ने भाग घालवला त्यावेळेला उत्तर किती मिळतं आपल्याला? 0.60. 0.6. मग 0.6 काय झाली रे? 0.6 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. 0.6 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. ती संख्या कोणती आली आपली? ती आली आपली अपूर्णांक संख्या, म्हणजे परिमेय संख्या म्हणू शकतो आपण. मग पूर्णांक संख्यांची बेरीज काय येऊ शकते रे? पूर्णांक संख्यांची बेरीज डेफिनेटली पूर्णांक संख्या देणार आहे. पूर्णांक संख्या कोणती आहे बघा? -3. बघा, पूर्णांक संख्या -3 अधिक 4 यांची बेरीज किती आली? +1. मग 1 ही काय आहे? पूर्णांक संख्या आहे ना. मग सर तुम्ही म्हणाल नैसर्गिक संख्या आहे. आपण नैसर्गिक संख्यांच्या पुढचा समूह बघतोय. कोणता? पूर्णांक संख्यांचा. पूर्णांक संख्यांमध्ये पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या सगळे येतात. त्यामुळे पूर्णांक संख्यांची ज्यावेळेला बेरीज करू त्याला आपल्याला पूर्णांक संख्या मिळते का? यस, डेफिनेटली. म्हणजे उत्तर इथं टिक मार्क केलं, यस. पूर्णांक संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला पूर्णांक संख्या मिळाल्या. हेच आपल्याला इथं दिलेलं आहे बघा. पूर्णांक संख्या समूह बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या क्रियांसाठी परिपूर्ण आहे. पण ज्या वेळेला पूर्णांक संख्यांची आपण भागाकार करतो त्यावेळेला उत्तर काय येतं बघा. पूर्णांक संख्या आहे 4, त्याला मी समजा 7ने भागलं तर मला उत्तर काय मिळते रे? बघा, 4ला 7ने भागायचं आहे. 4 एके 4, सॉरी किती आला इथं? 0. 4 7 चौक 28 बरोबर. 2 उरले. 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, 6 उरले. 7 7 49, 7 8 56. म्हणजे याचं उत्तर किती मिळालं रे? 0.426. मग पूर्णांक संख्येला एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या पूर्णांक संख्येनं भागल्यानंतर उत्तर काय आलं? अपूर्णांकात आलं. मग हे अपूर्णांकातलं उत्तर म्हणजेच काय सांगतंय? पूर्णांक संख्या समूह हा भागाकाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे का? नाही. भागाकाराच्या बाबतीत पूर्णांक संख्येला दुसऱ्या पूर्णांक संख्येला भाग दिल्यानंतर अपूर्णांक संख्या देखील मिळू शकते. असं हे स्टेटमेंट आहे. फक्त एवढंच आपल्याला शिकायचं आहे. हे का गरजेचं आहे माहिती आहे काय? हे थोडंसं आपल्याला मदत करतं सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. परिमेय संख्या समूह आहे ना, हा मात्र त्याला तुम्ही काही जरी केलं, परिमेय संख्यांची बेरीज केली, परिमेय संख्यांचा गुणाकार केला, भागाकार केला, काही क्रिया केली ना तरी उत्तर मात्र परिमेय संख्याच मिळणार आहे. पण परिमेय आणि अपरिमेयचं एकमेकांशी रिलेशन वेगळं आहे बघा. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज करू त्याला काय मिळणार आहे? अपरिमेय संख्या मिळणार आहे. ते नियम वेगळे होते, ते आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितले, ते देखील थोडेसे लक्षात घ्या. म्हणजे परिमेय संख्यांची बेरीज परिमेय संख्या मिळणार, वजाबाकी परिमेय संख्याच, परिमेय संख्यांचा गुणाकार उत्तर काय येणार आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्यांचा भागाकार केला तर उत्तर काय मिळणार आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजला. वास्तव संख्या आपण बघितल्या. अशा पद्धतीचे प्रश्न आयोग थोडंसं विचारतं सिम्प्लिफिकेशनमध्ये, हे देखील आपण बघूया. पण तत्पूर्वी हे समजण्याआधी थोडंसं अपूर्णांक आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा, हे अशा पद्धतीनं आपण सिलेबस कव्हर करतोय. अपूर्णांक घेऊया पहिला आणि हा जो उरलेला पार्ट आहे त्याच्याकडे आपण परत येऊया. आता थोडंसं थांबूया आपण